बोला. चालू झालं. तर नमस्कार, फेसबुक लाईव्ह वरच्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. तर चला कवितेच्या बनात उदगीर येथील जी संस्था आहे, जी आनंद कदम यांनी एक शैक्षणिक सामाजिक उपक्रम म्हणून एक लेखक आणि वाचकांचा संवाद घडावा, म्हणजे एक लेखक असतील, कवी असतील, साहित्यिक असतील, त्यांचा एक जो काही प्रवास असतो किंवा जी काही प्रेरणा असते एखादं पुस्तक लिहिण्यामागची किंवा एखादा ग्रंथ लिहिण्यामागची, ओके, ती प्रेरणा वाचकांपर्यंत जावी, वाचकांमधून असे काही लेखक कवी तयार व्हावेत. तर त्या अंतर्गत किंवा ते डोक्यामध्ये ठेवून ज्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि एक आगळा वेगळा उपक्रम म्हणता येईल, एक शिक्षक माणूस आहे आनंद कदम. तर आज 231व्या वाचक संवादामध्ये आज मी सर्वांचं स्वागत करतो. माझं नाव शंतनू कदम. तर आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत, बरोबर आहे, तर जे आपल्याशी संवाद साधणार आहेत असे संवादक आहेत विनायकराव कदम पाटील, माझे आजोबा आहेत. तर मी त्यांना आसन ग्रहण करण्याचं विनंती करतो. आणि त्यानंतर आजचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत जे साहित्यिक म्हणता येईल सुरेश गिर सागर, तर त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपलं आसन ग्रहण करावं. बस तुम्ही या बाहेर. आणि त्यासोबतच एक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. तर माझ्या आजी तर विमल विनायकराव कदम यांना मी विनंती करतो त्यांनी पण आसन ग्रहण करावं. आणि आजचे संयोजक आनंद कदम यांना मी प्रास्ताविक देण्याचं विनंती करतो. धन्यवाद सर. चला कवितेच्या बना या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या या वाचक संवादाचं 231वं हे पुष्प आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी गुंफलं जात आहे. उद्या 25 तारखेला गीता जयंती संपूर्ण जगभर साजरी केली जाते आणि या गीता जयंतीचं औचित्य साधून या अनुषंगानं आजचा हा वाचक संवाद जो आहे हा गीता जयंती विशेष वाचक संवाद म्हणून आम्ही आपल्या समोर या ठिकाणी घेत आहोत. आजच्या या वाचक संवादामध्ये आपल्याशी संवाद साधणारे प्रसिद्ध साहित्यिक, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, अत्यंत उत्कृष्ट असं वक्तृत्व ज्यांच्या अंगी आहे, असे आदरणीय विनायकराव पंडितराव कदम पाटील हे आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यांनी स्वतः लिहिलेल्या श्रीमद भगवद्गीता समश्लोकी मराठी काव्यानुवाद या साहित्यावर ते आपल्याशी आज संवाद साधणार आहेत. त्यामुळे मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज या अनुषंगानं आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत प्रसिद्ध साहित्यिक, गझलकार, नाटककार आदरणीय सुरेश इंदिरा श्यामगीर गिर उर्फ सागर हे आज आपल्याशी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. याच बरोबर आज गीता जयंती विशेष कार्यक्रम आपण घेत असल्यामुळं या कार्यक्रमासाठी आदरणीय कदमताई या ठिकाणी या कार्यक्रमाला, आजीबाई आपल्याशी या कार्यक्रमाला आपण त्यांना विशेष निमंत्रित म्हणून आपण त्यांना इथे विचार मंचावरती आपण निमंत्रित केलेलं आहे. ते आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणारे विनायकराव रूपाताई पंडित कदम पाटील हे संवाद साधणार आहेत स्वलिखित साहित्य कृतीवर. या वाचक संवादाचं स्वरूप असं आहे, साधारणतः 1 तासापर्यंत संवादक आपल्याशी संवाद साधतील. या साहित्य कृतीमध्ये त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याच्या संदर्भानं त्यांचे मत, या पुस्तकातले मत या ठिकाणी मांडतील. त्यानंतर संवादकाचा संवाद संपल्यानंतर श्रोत्यांकडनं चर्चा साधली जाईल. या चर्चेमध्ये फेसबुक लाईव्ह असणारे प्रत्येक जण सहभागी होऊ शकतात. ज्या काही गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत, जे काही विचार आपले या ठिकाणी मांडायचे तेही आपण फेसबुकच्या माध्यमातून कॉमेंटच्या रूपाने या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट आणि संवाद
अध्यक्ष आणि प्रमुखांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। हा सन्मान झाल्यानंतर आज या गीता जयंतीच्या निमित्तानं विशेष निमंत्रित असणाऱ्या आदरणीय कदमताई याही 2 शब्द बोलणार आहेत। कारण आदरणीय विनायकरावजींनी आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक विचारमंच गाजवलेले, साहित्य लेखनातून त्यांनी आपली ती सगळी बुद्धिमत्ता देखील त्या पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर दिलेलीच आहे। हे सगळं करत असताना त्यांच्या पाठीशी असणाऱ्या, ज्यांनी फक्त आजपर्यंत त्यांच्या पाठीमागे राहून त्यांना सगळ्या मदती करत आल्या, आज त्यांचे मत आपल्याला ऐकायला मिळणार आहे। खऱ्या अर्थानं त्यांचं मत ऐकणं म्हणजे आपण गीता जयंती साजरी केल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं। आणि त्यानंतर अध्यक्षीय समारोपानंतर कार्यक्रमाची सांगता होईल। तेव्हा या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता आदरणीय विनायकराव रूपाबाई पंडित कदम पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आज आमच्या सर्वांशी श्रीमद भगवद्गीता समश्लोकी मराठी काव्यानुवाद या साहित्य कृतीवर संवाद साधावा। आदरणीय विनायकरावजी कदम पाटील। नमस्कार मित्रमंडळी, मी विनायकराव कदम पाटील श्रीमद भगवद्गीतेवर समश्लोकी मराठी काव्यानुवाद केल्याबद्दल काही विचार मांडणार आहे। श्रीमद भगवद्गीता समश्लोकी मराठी काव्यानुवाद या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दिनांक 25 डिसेंबर 2018 रोजी रामचंद्र भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे संपन्न झाला। या कार्यक्रमाला डॉक्टर गोपाळराव पाटील, डॉक्टर जनार्दन वाघमारे, डॉक्टर नागोराव कुंभार यांनी माझ्या समश्लोकी मराठी काव्यानुवादाला अत्यंत अर्थपूर्ण समर्पक अशी प्रस्तावना दिली आहे। त्यानंतर डॉक्टर सोमनाथ रोडे आणि कोल्हापूरहून आलेले आमचे मित्र प्रभाकरजी आरडे सर, महाराष्ट्र शिक्षक समितीचे सर्व तेही उपस्थित होते। यानंतर श्रीमद भगवद्गीतेच्या समश्लोकी काव्यानुवादाविषयी बोलताना हा काव्यानुवाद मी का केला, हा काव्यानुवाद करण्यासाठी मला कुठून प्रेरणा मिळाली यासंबंधी मी थोडक्यात विचार मांडणार आहे। माझे वडील पंडितराव पाटील मळवटीकर हे श्रीमद भगवद्गीतेचे अत्यंत जाडे अभ्यासक होते। त्यांना श्रीमद भगवद्गीतेचे 700 श्लोक मुखोद्गत होते आणि आमच्या घरी मळवटीला 15-20 मोठमोठी गीता भाष्ये उपलब्ध होती। ती आजही माझ्या संग्रहात मी जपून ठेवलेली आहेत। एके दिवशी आमच्या गाडीवरची झाडलोट करणारा सखाराम नावाचा लेकुळ्या 2-4 दिवसाच्या आजारानंतर मृत्यू पावला। तो मला अंगाखांद्यावर घेऊन फिरत असे। मी त्यावेळी अत्यंत लहान होतो। आईच्या बोटाला धरून अंगणात फिरण्याचं माझं ते वय होतं। सखाराम मेला म्हणजे काय झालं हे मला कळत नव्हतं। पण थोड्याच वेळात हलगी, सनई, सूर हे सुरू झाल्यानंतर मला संगीताची आवड असल्यामुळे मी पळतच तिथे गेलो। तेव्हा सखारामाला पांढरा कपडा गुंडाळून तिथे झोपलेलं होतं। मला वाटलं सखाराम झोपलेला आहे। थोड्या वेळानंतर त्याला तिथून उचललं आणि प्रेत यात्रा निघाली। त्यावेळी सखाराम आठवड्यावर बसून यात्रेला जात आहे असा मी समज करून घेतला। पण जेव्हा त्याला अग्नीवर जाळण्यात आलं तेव्हा मात्र मी अतिशय दुःखी झालो। मनुष्यजात इतकी क्रूर असते की चालत्या बोलत्या माणसालाही जिवंत जाळतात, हे मला तर्काबाहेरची घटना दिसत होती। मग माझे हे दुःख मी माझे वडील पंडितराव पाटील
यांच्याजवळ विचारले. मी माझ्या वडिलांना अप्पा म्हणत असे. मी म्हणालो, अप्पा सकाळ मला कशासाठी जाळलं? मी अत्यशा भीतच त्यांना विचारलं होतं. तेव्हा त्यांनी मला भगवद्गीतेचा थोडासा उपदेश करून माझ्या मनात निर्माण झालेलं दुःख नष्ट केलं आणि तेव्हापासून मला भगवद्गीतेविषयी जवळीकता आपुलकी निर्माण झाली. परंतु ते बालवय होतं माझं. मी लातूरच्या हायस्कूलमध्ये, गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये गांधी चौकामध्ये शिक्षण घेतलं. 8वीला आल्यानंतर मी संस्कृत विषय मुद्दाम घेतला, कारण संस्कृतमध्येच भगवद्गीता असल्यामुळे मी तो विषय संस्कृत घेतला आणि 3 वर्ष संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केला. आणि 1956ला मॅट्रिक पास झाल्यानंतर 1957ला मी नांदेडला 30 रुपये महिन्याच्या वेतनावर नोकरीला गेलो. तेथे अविवाहित असल्यामुळे मी जुना मोंढा नांदेड येथे आर्य समाजामध्ये राहण्याचा विचार केला आणि तेथील महात्म्याच्या भेट घेऊन त्यांना विचारलं की मैं दूर से आया हूँ, यहाँ मेरा कोई सगा संबंधी नहीं है, तो मैं आपके पास रहना चाहता हूँ. त्यांनी मला आनंदाने ठेवून घेतलं आणि तिथे माझे पुन्हा संस्कृत व्याकरणाचा अभ्यास सुरू झाला. तेथेच मी 12 उपनिषदांचा अभ्यास केला. तेथेच मी दार्शनिक वाङ्मयांचाही अभ्यास केला. त्याचबरोबर होळी येथे नांदेडला कस्तुरी शास्त्रीची संस्कृत पाठशाळा होती. त्या शाळेत मी जाऊ लागलो आणि कस्तुरी शास्त्रीकडूनही संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केला. नंतर पहिल्यांदा 1957ला विनोबाजी भावे लातूरला आले होते. त्यांच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि तेथे मी गीता प्रवचने हा त्यांचा पहिला मराठीतला भाषणाचा प्रवचनाचा संग्रह विकत घेतला आणि मी 2-3 दिवसांमध्ये तो वाचून काढला आणि गीतेचा सर्वसाधारण आराखडा माझ्या लक्षात आला. आणि नंतर मी घरी असलेले संस्कृत भाष्य विकत त्यांचा अभ्यास केला. नंतर शांकर भाष्य, शंकराचार्याचं शांकर भाष्य विकत घेतलं. रामानुजाचार्यांचं रामानुज भाष्य विकत घेतलं. माधवाचार्यांचं गीता भाष्य मला मिळू शकलं नाही, पण सर्व दर्शन संग्रह हा ग्रंथ विकत घेतला. वल्लभाचार्यांचा ग्रंथ संस्कृत ग्रंथ विकत घेतला आणि नंबाडकाचार्याचाही संस्कृत वाङ्मय विकत घेतलं आणि त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. शंकराचार्याचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की शंकराचार्यांनी केवळ अद्वैतवाद मांडलेला आहे. रामानुजाचार्यांच्या गीता भाषेचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की रामानुजाचार्यांनी विशिष्ट अद्वैतवाद मांडलेला आहे. माधवाचार्यांच्या सर्वदर्शन संग्रहाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी द्वैतवाद मांडलेला आहे. तसंच वल्लभाचार्यांनी शुद्ध अद्वैतवाद मांडलेला आहे आणि निंबाळकाचार्यांनी द्वैत अद्वैतवाद किंवा भेदाभेदवाद मांडलेला आहे. तेव्हा माझ्यापुढे प्रश्न असा पडला की गीतेमध्ये एवढे वाद कसे काय? प्राचीन संस्कृत तात्विक वाङ्मयामध्ये असे निरनिराळे तत्वज्ञान प्रणाली कशा काय असू शकतात? तत्वज्ञान कुठंही एकच असतं. जे जागतिक तत्वज्ञान, सार्वदेशिक तत्वज्ञान अनंतापर्यंत कुठेही गेलं तर त्याचे विचार बदलत नाहीत. जे सत्य असतं त्याला तत्वज्ञान म्हणतात. तेव्हा केवलाद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, द्वैताद्वैतवाद हे एकाच तत्वज्ञानाची विविध प्रणाली कशा काय असा विचार करून मी भगवद्गीतेचा अभ्यास थोडा खाली ठेवला आणि मग मी महाभारताचा अभ्यास सुरू केला. 2 महिन्यामध्ये महाभारताचे गीता प्रेस गोरखपूरचे 6 खंड विकत घेतले आणि ते संस्कृत महाभारत वाचून काढलं. हेतू हा की महाभारतामध्ये श्रीकृष्णाची भूमिका कोणती होती, कोणत्या उद्देशाने त्यांनी अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता सांगितली याचा शोध घेण्यासाठी मी महाभारत वाचून काढलं. तेव्हा भीष्म पर्वामध्ये अध्याय 23 ते 40 यामध्ये आजची प्रचलित गीता जशीच्या तशी संपूर्ण आली आहे. संपूर्ण महाभारत वाचून काढल्यानंतर मला श्रीकृष्णाचा एक दृष्टिकोन लक्षात आला की केवळ अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करण्यासाठी, केवळ कर्मयोग प्रवृत्ती करण्यासाठी अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता सांगितलेली आहे. तेव्हा हाच उद्देश श्रीकृष्णाचा प्रमुख
हा माझ्या मनातला निश्चय झाला. त्यानंतर मी श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि गीता महात्म्याचे वाचन करीत असताना मला तिथे एक श्लोक दिसला. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता गीतामृतम महत्. तेव्हा अनेक उपनिषदांची सार म्हणजे श्रीमद भगवद्गीता असा विचार तिथे मला दिसून आल्यानंतर मी 12 उपनिषदे, प्रमुख उपनिषदे विकत घेतली आणि त्या उपनिषदांचा अभ्यास केला. आणि मग मला असं दिसून आलं की कठ उपनिषदामध्ये श्रीमद भगवद्गीतेचे बरेच श्लोक दिसून आले. तैत्तिरीय उपनिषदामध्ये श्रीमद भगवद्गीतेचे बरेच श्लोक दिसून आले. तैत्तिरीय उपनिषदामध्ये श्रीमद भगवद्गीतेचे बरेच उपनिषद दिसून आले. ईश, कठ, केन, मुंडक, मांडुक्य, प्रश्नोपनिषद, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक उपनिषद या आणि कैवल्य उपनिषद या 12 उपनिषदावर मी संक्षिप्त भाष्य लिहिलेलं आहे. आणि मग मी श्रीमद भगवद्गीतेचा अनुवाद करायला सुरुवात केली. हा तो माझा ग्रंथ आहे जो 25 डिसेंबरला 2018 भालचंद्र ब्लड बँकेमध्ये प्रकाशित झाला. श्रीमद भगवद्गीता समश्लोकी मराठी काव्यानुवाद. हा ग्रंथ समश्लोकी आहे. समश्लोकी याचा अर्थ समजून सांगणं आवश्यक आहे. तसं श्रीमद भगवद्गीता हा अनुष्टुप छंदातला ग्रंथ आहे. अनुष्टुप छंदात एका ओळीला 16 अक्षरे असतात. 2 ओळीचा संस्कृत श्लोक असतो. 2 ओळीचे 32 अक्षरे असतात. तेव्हा मी 32 अक्षरामध्येच आपला हे श्लोक आला पाहिजे असा विचार केला. त्याशिवाय ज्ञानेश्वरी पाहिली, वामन पंडिताची यथार्थ दीपिका पाहिली, त्यानंतर विनोद भावेची गीताई पाहिली. मला कुठे यमक दिसलं नाही. म्हणून आपण यमकमध्ये निर्मिती करायची, अंत्य यमक आलं पाहिजे प्रत्येक ओळीला असा विचार करून मी यमकात रचना करायला सुरुवात केली. असे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या ग्रंथाला डॉक्टर नागोराव कुंभार यांनी प्रस्तावना तर दिलीच आहे. शिवाय मी या ग्रंथात एकूण 10 परिशिष्ट लिहिले आहेत. त्यात एक परिशिष्ट अत्यंत महत्त्वाचे आहे. ते परिशिष्ट म्हणजे मी गीतेचे व्याकरण ही मुद्दाम अभ्यास करून लिहिलेला आहे. व्याकरण याचा अर्थ व्याकरण चालवणे हा शालेय अभ्यासक्रमात विषय असतो. कर्ता, कर्म, क्रियापद, नाम, सर्वनाम, विशेषण, अर्धजातीचे शब्द, प्रत्येक शब्दाचा कोणत्या शब्दाशी कसा संबंध आहे आणि तो कसा अर्थ निघतो याला व्याकरण चालवलेले असे म्हणतात. म्हणून आपणाला गीतेतील प्रत्येक शब्दाचा इतर शब्दाशी कसा संबंध आहे म्हणजे आपला अर्थ चुकू नये या दृष्टीने मी व्याकरण चालविण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते यात लिहिलेलं आहे. हे व्याकरण चालविताना माझ्या असे लक्षात आले की श्रीमद भगवद्गीता हा केवळ अनुष्टुप छंदातला ग्रंथ नसून एकूण 5 छंद त्यात उपयोगात आणलेले आहेत. अनुष्टुप छंद 32 अक्षराचा असला तरी इतर छंद मात्र 18 अक्षरांचे, 22 अक्षरांचे, 24 अक्षरांचे अशी त्यांची शब्द मर्यादा आहे. त्याची यादीही मी या परिशिष्टात दिलेली आहे. दुसरी अशी आहे की महाभारताचा अभ्यास करताना मला इतरही अनेक 5-25 गीता महाभारतात आढळून आल्या. त्या सर्व गीतांचा उल्लेख मी परिशिष्टात केलेला आहे. यानंतर श्रीमद भगवद्गीतेवर काही आक्षेप घेण्यात आलेले आहेत. पहिला आक्षेप असा की श्रीमद भगवद्गीता रणांगणात जी सांगितली गेली तेव्हा इतके 700 श्लोक सांगण्याची अवधी मिळालीच कशी? 700 श्लोक म्हणजे साधारण 7,000 शब्द होतील. हे शब्द सांगायला अर्धा तास पुरेसा होतो. श्रीमद भगवद्गीता पूर्ण वाचून काढायचं झाल्याने 1 तासापेक्षा अधिक वेळ लागू शकत नाही आणि 1 तास हा रणांगणात सैन्याची जमावजमा आणि मांडणी करण्यापर्यंत सहज मिळू शकतो. म्हणून अशा तर्कांनी जे काही आक्षेप आहेत त्याचं निराकरण केलेलं आहे. त्या आक्षेपांचा एक परिशिष्ट आहे. त्यानंतर श्रीमद भगवद्गीतेची श्लोक संख्या मी दिलेली आहे. अर्जुनाचे श्लोक किती, धृतराष्ट्राचे श्लोक किती, श्रीकृष्णाचे श्लोक किती, संजयाचे श्लोक किती हे असे दिलेले आहे. श्रीमद भगवद्गीता ही रणांगणावर सांगितलेली गीता आहे. या
श्रीमद भगवद्गीता समश्लोकी मराठी काव्यानुवादाचे अनुवाद करताना मी एकूण 18 गीता भाषा आणि गीता टीका लिहिल्या आहेत. त्यापैकी मला ज्या अत्यंत महत्त्वाच्या वाटल्या त्यात पहिली म्हणजे आराध्य मुरलीधर शास्त्री महानुभाव भुसावळ संस्कृत गुरुकुलचे संस्थापक आणि प्राचार्य त्यांची रसार्थ चंद्रिका ही महानुभावपंथी गीता टीका मला अत्यंत उत्कृष्ट दर्जाची वाटते. श्रीकृष्णाला अभिप्रेत असणारा जो आशय तो त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी महानुभावपंथांची टीका म्हणजे गोपालदासी पंजाबचे गोपाल मुनी यांनी 17व्या शतकात लिहिलेली आणि पेशवेकालीन भाषेत असलेली ही गीता टीका माझ्या वडिलांच्या संग्रहात होती. तीही मला उच्च दर्जाची गीता टीका वाटली. त्यानंतर कृष्ण अर्जुन केळुस्कर यांनी लिहिलेली बृहद गीता भाष्य हे मी विकत घेतलं आणि एकूण 5 गीतांचा भाष्यांचा त्यात समन्वय केलेला आहे आणि शिवाय उद्धव चितगुण यांच्या कवितांचाही त्यात आशय दिलेला आहे. तो गीता भाष्य मला अत्यंत उत्कृष्ट वाटलं. त्यानंतर पुढचे महत्त्वाची गीता टीका म्हणजे लोकमान्य टिळकांचे कर्मयोग रहस्य हेही अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं पुस्तक आहे. आणि शेवटी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची गीता टीका हिंदीमध्ये जरी असली तरी अत्यंत उत्कृष्ट गीता टीका आहे. तेही अद्वैतवादीच आहेत परंतु अर्थ अत्यंत सुंदर मांडलेला आहे. मी माझा अनुवाद करताना या 7 गीता टीकांचा प्रमुख आधार घेतलेला आहे. बाकी ज्ञानेश्वरी विनोबांची गीताई आणि इतर भाष्ये यांचा विशेष मी आधार घेतला नाही परंतु हे माझ्या संग्रहात ग्रंथ ठेवण्यात आलेले आहेत. एवढे ग्रंथाविषयी सांगितल्यानंतर मी माझ्या श्रीमद भगवद्गीता समश्लोकी मराठी काव्यानुवाद या ग्रंथाच्या विचाराकडे वळतो. मित्र, श्रीमद भगवद्गीता 700 श्लोकांची आणि 18 अध्यायांची आहे. यात एकूण 18 अध्याय असली तरी प्रत्येक अध्यायाचे श्लोक संख्या निरनिराळी आहे. पहिला अध्याय 47 श्लोकांचा आहे आणि पहिला श्लोक हा महाराज धृतराष्ट्रांचा आहे. महाराज धृतराष्ट्र हे राजवाड्यात आहेत, महाराज बसलेले आहेत आणि तेथे संजय उपस्थित आहे. तेथे संजय श्रीकृष्णांना कुरुक्षेत्रावर काय घडलं याचं वर्णन करून सांगणार आहे. तेव्हा संजय हा महाराजला वक्ता आहे आणि महाराज धृतराष्ट्र हे श्रोता आहे. कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर अर्जुन हा प्रश्नकर्ता आहे आणि श्रोता आहे आणि श्रीकृष्ण हे गीता सांगणारे वक्ते आहे. 2 वक्ते 2 श्रोते अशा तऱ्हेचा हा समन्वय या गीतेत आलेला आहे. पहिला श्लोक असा आहे. राधा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत युयुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र विचारतात धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री युद्धार्थ जमले सारे माझे व पांडूचे पुत्र करती काय संजय. असा अनुवाद आहे. श्लोक संख्या शब्दसंख्या तेवढीच आहे. तर हा जो धृतराष्ट्र महाराजांचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचा अर्थ असा की धृतराष्ट्र संजयाला विचारतात. ते अंध होते की हे संजया, कुरुक्षेत्रावर माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र एकत्र युद्धासाठी जमलेले आहेत, तिथं काय घडलं हे सांग. संजयाचं उत्तर अपेक्षित असं होतं की युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला, कौरवांचा पराभव झाला आणि कौरव सगळे ठार झाले, कौरवांचं सैन्य ठार झालं. परंतु संपूर्ण गीता 700 श्लोक वाचेपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मला कुठेही मिळालेलं नाही. मी असा विचार करू लागलो की धृतराष्ट्र महाराज विचारतात काय आणि श्रीकृष्ण किंवा संजय त्यांना सांगतो काय. हा प्रश्न मला कित्येक वर्ष भेटत होता. 3 वर्ष हा प्रश्न मला भेटत होता. ह्या गीतेचं समश्लोकी काव्यानुवाद करताना मला 3 वर्षाचा कालावधी लागला. परंतु जेव्हा
मी गीतेच्या 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावर यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयोर्भूते ध्रुवानी तीर्मतीर्मम. तेव्हा जेथे अर्जुन आहे, जेथे श्रीकृष्ण आहे, तेथे विजय आहे. श्री म्हणजे संपत्ती आहे, तेथेच विजय आहे. अशा प्रकारचं हे जे उत्तर आहे ते धृतराष्ट्र महाराजांच्या खऱ्या प्रश्नाचं उत्तर हे गीतेच्या शेवटी आलेलं आहे. आरंभ आणि शेवट अत्यंत सुंदर गीताकाराने साधलेला आहे. या गीताकाराची रचना व्यासाने केलेली आहे. श्रीकृष्ण चक्रधर स्वामी म्हणतात की गीता व्यासोक्ती येड, गीता श्रीकृष्णोक्ती येड अवघी व्यासोक्ती. श्रीमद भगवद्गीता ही श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे. बाकी वेद, उपनिषद, वाङ्मय, दर्शने हे सगळं व्यासांची रचना आहे आणि त्याच्यावरच पुढे संस्कृत ग्रंथांची परंपरा आजपर्यंत चालत आलेली आहे. ते अशा तऱ्हेचा हा ग्रंथ आहे. मित्र, प्रत्येक अध्यायातल्या काही प्रमुख विचार, प्रमुख तत्व मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरा अध्याय सांख्ययोग असून 72 श्लोकांचा आहे. त्यामध्ये आत्म्याची लक्षणे सांगितलेली आहेत, श्लोक 11 ते 30 पर्यंत. कर्मयोग सांगितलेला आहे, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे, स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितलेली आहेत. शेवटी सांख्ययोग म्हणतात. सांख्ययोग हा शब्द कपिलांनी वापरलेला शब्द आहे. कपिलांचे सांख्यदर्शन आहे. पण कपिलांचे सांख्यदर्शन आणि गीतेचा हा दुसरा सांख्ययोग अध्याय वेगळा आहे. एक ते सांख्य या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे आणि तिथे सांख्य या शब्दाचा कपिलांच्या संख्या असा अर्थ आहे. ही विश्वरचना एकूण 24 आणि 25 पुरुष परमात्मा अशा 25 तत्वांनी विश्वाची रचना झाली आहे. ते सांख्यदर्शन सांगते. परंतु गीतेचा दुसरा अध्याय जो सांख्ययोग आहे तो ज्ञानयोगी सांगतो, कर्मयोगी सांगतो. गीतेचा हा मूळ आधार ग्रंथ आहे. या दुसऱ्या अध्यायाच्या विचारावरच पुढील अध्यायांची उभारणी झालेली आहे. म्हणून या दुसऱ्या अध्यायाला अत्यंत महत्व आहे. यातला निष्काम कर्मयोग सांगणारा अत्यंत सुंदर श्लोक मी तुमच्यापुढे सादर करतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा ते संगोस्त्व कर्मही. श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला की अर्जुन, तुझा फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. फलाची इच्छा ठेवू नको. फलाची इच्छा ठेवणं हा निष्काम कर्म होऊ शकत नाही. तेव्हा तू फक्त कर्म करीत राहा आणि निष्काम कर्म करीत राहा. या श्लोकाचं भाषांतर सांगायचं झालं कर्मी तव अधिकार फलात कधी नसो कदापि कर्मफली हेतू नको कर्मी न संग कदापि. अशा तऱ्हेचं हे भाषांतर आहे. मित्र, तिसरा जो अध्याय आहे तो कर्मयोग आहे. कर्मयोग हा शब्द गीतेला नेहमी निष्काम कर्मयोग या अर्थानं वापरते. परंतु अध्यायाचं नाव कर्मयोगाचं आहे. या अध्यायाची 43 श्लोक आहेत. मनुष्य सतत कर्म करीत असतो. कर्म करीत राहणं हा जीवाचा स्वधर्म आहे, स्वभाव आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत काढिते ह्यवशी हा कर्म सर्व प्रकृतीच्या गुणही. आपल्या शरीराच्या प्रकृती 8 प्रकृती आहे. भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेव च
अहंकार इति यमे भिन्ना प्रकृती असतात. पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, तसंच बुद्धी, मन आणि अशा 8 प्रकाराने आपलं शरीर बनलेलं आहे. मन हा रजगुण आहे, सत्व हा बुद्धीचा गुण आहे, तर तमोगुणाचा गुण क्रोध आहे. तेव्हा आपल्या प्रकृतीमध्ये सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमोगुण आहे. हे तिन्ही गुण आपल्याला सतत कार्य करायला प्रवृत्त करीत असतात, असा या श्लोकाचा अर्थ आहे. कर्मयोगाचा, निष्काम कर्मयोगाचा अर्थ सांगताना श्रीमद भगवद्गीता 4थ्या अध्यायात म्हणते, यस्य सर्वे समारंभां काम संगात कल्पवर्जितः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधः. ज्या व्यक्तीचे कर्मारंभ निस्पृह असतात, निस्वार्थ असतात, त्याची सगळी कर्मे ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं. ज्ञान हे असा अग्नी आहे की माणसाची कर्मे भस्मसात करून टाकतो. गवत जसं अग्नीत भस्मसात होतं, तसं व्यक्तीने केलेली कर्मे त्या ज्ञानाग्नीत भस्म होत असतात. म्हणजे ज्ञानयुग गीतेमध्ये आलेला आहे. कर्मयुगाबरोबरच ज्ञानयुग. गीतेचा खरा 3रा अध्याय कर्मयुग जरी असला तरी वेगवेगळी तिन्ही योग, 12व्या अध्यायात भक्तियोग आलेला आहे, 15व्या अध्यायात ज्ञानयोग आलेला आहे. हे तिन्ही योग गीतेमध्ये मांडलेले असले तरी इतर अनेक अध्यायात ज्ञानयोग चालतो, कर्मयोग चालतो आणि भक्तियोगी चालतो, हेच आपल्याला दिसून येईल. येते दासी समिद्धो निर्भक्त्वात् कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सकर्माणि भस्मनाश कुरुते तथा नहि ज्ञानेन सदृशं पवित्रं ह्य विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति. श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला की अर्जुना, ज्ञानाशिवाय या जगात कोणतीही गोष्ट पवित्र नाही. कारण हा ज्ञान योग, हा योग सिद्धी प्राप्त केलेला योग आहे आणि काळाने अनंत काळापासूनची योजनेनं तपशीने तो साध्य होणारा योग आहे. 6वा अध्याय हा पातंजल योग दर्शनाची प्रभाव असणारा अध्याय आहे. त्याला आत्मसंयम योग असं नाव आहे. आणि पातंजल योग हा योग अभ्यास आणि प्राणायाम या संबंधीचं दर्शन आहे. पतंजलीने लिहिलेलं ते दर्शन, त्याची छाप या 6व्या अध्यायात आलेली आहे. कारण या 6व्या अध्यायामध्ये प्राणक्रिया सांगितलेली आहे, आसनक्रिया सांगितलेली आहे, कुठं आसन करावं, कुठं प्राणायाम करावा, स्थळ कसलं असावं, काय विधी निषेध पाळले पाहिजेत इत्यादीची विवेचना या 6व्या अध्यायात केलेली आहे. अत्यंत मार्मिक आणि सुंदर असा हा 6वा अध्याय आहे. या 6व्या अध्यायामध्ये एक अत्यंत सुंदर श्लोक आलेला आहे. बुद्धलेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत् आत्मैवशात्मनो बंधुरात्मैव विपुरात्मनः. मित्र, आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र असतो. आपण चांगली कर्मे केली, आपण ज्ञान साधना केली तर आपली उन्नती होते. आपण दुष्कर्मे केली, आपण हिंसक कर्म केली तर मग आपणच आपले शत्रू होतो. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, आपणच आपले शत्रू असतो, आपणच आपले मित्र असतो, आपला उद्धार आपणच करायचा असतो. पुढे 7व्या अध्यायामध्ये 7वा अध्याय हा यातला अत्यंत सुंदर आणि विश्वरचने संबंधीचा श्लोक, जीवात्मा आणि परमात्मा संबंधीचा श्लोक म्हणजे भूमी रापून लो वायू हा मी म्हणूनच दाखवलेला आहे. यामध्ये फक्त आत्मा आणि त्याचे शरीर, पंचमहाभूतांचं, रजतम सत्व या 3 गुणांचं सांगितलेलं आहे. पण परमेश्वर पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे, अपरय मितिस्पन्या प्रकृती विद्धिमेन पराम जीवभूतां महाभाव
ययेदम धारिते जगत, ज्याने हे सगळं विश्व धारण केलेलं आहे, ज्याच्या सामर्थ्यावर हे विश्व संचलित होत आहे, तो अपर परमात्मा, तो वेगळाच आहे आणि तो मी आहे, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. पुढे 8वा अध्याय. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येस शिव पाप यौनया स्त्रियो वैशिष्टता शूद्र तेपी यांची परामगती. अनादिकालापासून समाजातल्या एका विशिष्ट वर्गानं सर्वांना विद्येपासून अलिप्त दूर ठेवलं, अंधारात ठेवलं, अज्ञानी ठेवलं आणि संस्कृत विद्या स्वतःकडेच ठेवली. आणि त्याच्यानंतर समाजामध्ये एक प्रकारचा असंतोष माजला. हा असंतोष दूर करण्याचं कार्य महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी शाहू महाराज या आजकालची अलीकडच्या महापुरुषांनी केला. तत्पूर्वी महात्मा बसवेश्वर लिंगायत पंथाचे संस्थापक आणि मानभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी उद्बोधन करून जाती भेद कसे नष्ट करता येतील यावर आपली हयात घालवलेली आहे. याचं समाजविरोधी कृत्य केल्याबद्दल त्यांना कठोर शिक्षाही भोगावी लागलेली आहे. तत्पूर्वीही इसवी सनापूर्वी 600 वर्षापूर्वी वर्धमान महावीर आणि महात्मा गौतम बुद्ध या 2 महापुरुषांनी सामाजिक प्रबोधन केलं आणि समाजाला अंधकारापासून दूर करण्यासाठी एक वेगळं आणि बोली भाषेतलं तत्वज्ञान दिलं. आणि अशा प्रकारची उद्बोधनं वेळोवेळी होत आलेली आहेत. तेव्हा त्याचा अर्थ संदर्भ लक्षात येऊन श्रीकृष्ण इथे सांगतात की जो ज्ञानी आहे त्याचा तर उद्धार होऊ शकेल, जो कर्मयोगी आहे त्याचा तरी उद्धार होऊ शकेल, पण जो अडाणी आहे पण अंतःकरणपूर्वक भक्त आहे असे स्त्री पुरुष शूद्र वैश्य यांचाही उद्धार होऊ शकतो असं ते सांगत आहेत. निष्काम कर्मयोग हा त्यागावर उभारलेला आहे, निस्वार्थतेवर उभारलेला आहे. हे सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन मां ध्यायन्तो उपासते. जे लोक, जे भक्त किंवा जे ज्ञानी किंवा जे कर्मयोगी अनन्य भक्तीने माझी उपासना करतात, अनन्य निस्वार्थ वृत्तीने कर्म करतात आणि ते मत्पर असतात, मला अर्पण करणारे होतात आणि अशा अनन्य योगाने मला जे उपासना करतात, माझी पूजा अर्चा करतात, ते परमगतीला प्राप्त होतात. निष्काम कर्मयोगाचं हे अंतिम मोक्षाचं फळ आहे. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवानी न चिरात पार्थ मैयावेशित चेतस. 12व्या अध्यायात भक्तियोग सांगताना जे ज्ञानी आहेत, जे निष्काम कर्मयोगी आहेत आणि जे भक्त आहेत, तेषामहं समुद्धर्ता, त्यांचा मी उद्धार करता आहे. कसे, कुठून उद्धार करणार? मृत्यू संसार सागरात, संसार सागररूपी मृत्यूच्या घडीतून मी त्यांना वाचवतो आणि मोक्षाला प्राप्त करून देतो असं हा श्लोक सांगतो. 13वा अध्याय माझ्या मते 13व्या अध्यायावर कपिलांच्या सांख्य दर्शनाचा प्रभाव आहे. कारण कपिलांनी मूळ 2 तत्व मांडलेले, प्रकृती आणि पुरुष. प्रकृतीचे 5 प्रकार, पृथ्वी आप तेज वायू आकाश, आणि ही 24 पर्यंत कशी गेली ते सांख्य दर्शनामध्येच पाहावं लागेल. इथे त्याचे संदर्भ, सांख्य दर्शनाचे संदर्भ देणारे 2-3 श्लोक आहेत. क्षेत्रज्ञम इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्या विधीयते. अर्जुना, हे शरीर क्षेत्र समज. एतस्य व्यक्तितः प्राहु क्षेत्रज्ञ इति उद्यते. या क्षेत्राला जो जाणतो त्याचं नाव क्षेत्रज्ञ. शरीरामध्ये पंचमहाभूतांच्या आणि 3 गुणांच्या बनलेल्या शरीरामध्ये विराजमान असणारा जो हृदयस्थ आत्मा आहे, हृदयाच्या कुहरात जो विराजमान झालेला आहे जो आत्मा,
तो आत्मा या शरीराचा क्षेत्रज्ञ आहे. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सर्व क्षेत्रांचा जो क्षेत्रज्ञ आहे तो उत्तम पुरुष क्षेत्रज्ञ आहे आणि तो परमात्मा आहे असं इथं म्हटलेलं आहे. तर हे क्षेत्रज्ञं चेपि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयो ज्ञानं यज्ञानं मतं मम. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांचा जो ज्ञाता आहे तो परमात्मा आहे असं माझं मत आहे. अध्याय 14 अत्यंत सुंदर अध्याय, गुणत्रय विभाग योगावरला हा अध्याय आहे. माणसाच्या प्रकृतीमध्ये रज तम सत्व मन बुद्धी आणि अहंकार यापासून निर्माण झालेले हे 3 गुण यावर आधारलेला हा 14वा अध्याय आहे. अध्याय लहानसाच आहे परंतु अतिशय सुंदर अध्याय मांडलेला आहे. कारण सगळं जग हे त्रिगुणानंच व्यापलेलं आहे. कर्मयोग त्रिगुणानंच व्यापलेला आहे आजकालचा. एकेकाळी निष्काम कर्मयोगी होते, त्यांच्या कर्मयोगात फक्त सत्वयोग होता. परंतु हा 14वा अध्याय गुणातीतापर्यंत पूर्ण झालेला आहे. जो गुणातीत आहे तो मुक्त आहे, तो मोक्ष प्राप्त झालेला आहे. परंतु गुणातीत व्हायचं कसं? रज आहे, तम आहे, सत्व आहे, हे तिन्ही गुण कमी जास्त प्रमाणात असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणात सत्वगुण अधिक असतो, इतर 2 गुण गौण असतात. कोणामध्ये रजगुण अधिक असतो, इतर 2 गुण गौण असतात. कोणामध्ये तमगुण अधिक असतो, इतर 2 गुण गौण असतात. तेव्हा जे सत्वगुणी असतात त्याने जर आपला सत्वगुण वृद्धिंगत करायचं ठरवलं तर ते फार लवकर मोक्षाला प्राप्त होतात. रजगुण हा एक असा गुण आहे की जो क्षणात सत्वाकडे कळतो आणि क्षणात तमाकडे कळतो. हा मध्यगुण आहे. हा मध्यगुण श्रीकृष्ण सांगतात की रजगुण कमी करीत तुला सत्वाकडे जायचं आहे. आणि तमगुणाबद्दल त्यांची उन्नती करणं फार कठीण आहे. कारण तमगुणाची कृत्य फार हिंसक असतात. अधो ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजिताः जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति सामसः. कोणत्या गुणाच्या व्यक्तीचा काय परिणाम होतो हे सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था. सत्वगुणी मानसी उत्तरोत्तर उन्नत होत मोक्षाकडे वाटचालू लागतात. मध्ये तिष्ठन्ति राजिताः. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रजगुण हा मध्यगुण आहे. तो क्षणात सत्वगुणाकडे कलवतो, क्षणात तमगुणाकडे कलवतो. म्हणून त्यांचं सामत आहे मध्ये तिष्ठन्ति राजिता. म्हणून ही रजगुणी माणसं हे मध्यावर राहतात आणि जगन्य गुणवृत्ती असतात अधो गच्छन्ति तामसः. अत्यंत क्रूर कर्मे करून, अत्यंत हिंसक कर्मे करून ही तमगुणी माणसे हे उत्तरोत्तर खाली जातात. आणि जिथं काही स्वर्ग नरक अशाच्या कल्पना आहेत त्या स्वर्गाचे उपनिषदामध्ये एक असा अर्थ येतो की तमगुणी माणसाचं स्थान कधीच भरलेलं नाही. कारण ते तमगुणी माणसे क्रूर कर्म करीत असतात आणि पुन्हा पुन्हा जन्मतात. तेव्हा त्यांचं स्वर्गातलं किंवा मोक्षातलं स्थान पूर्णतः सदैव मुक्त असतं असं एक अर्थ आहे. हा तो संदर्भ लक्षात घेऊन इथं श्रीकृष्ण सांगतात की अधो गच्छन्ति तामसः. तामसी माणसं क्रूर कर्मे करून, हिंसक कर्मे करून उत्तरोत्तर खाली जात असतात, म्हणजे पाप येऊन जात असतात. पुढे 17व्या अध्यायामध्ये गुणानुसार यज्ञ, दान आणि तप याचे 3 प्रकार सांगितले आहेत. की यज्ञ 3 प्रकारचे, रज यज्ञ, तम यज्ञ, सत्व यज्ञ. तप 3 प्रकारचा आहे. सत्वगुणी तप, रजगुणी तप आणि तमगुणी तप. त्रिविध दान, दान सुद्धा 3 प्रकारचं आहे. सत्वगुणाने दिलेलं दान हे निस्वार्थ दान असतं. रजगुणाने दिलेलं दान हे काहीतरी स्वार्थी हेतूने दिलेलं असतं. आणि तमगुणाने दिलेलं दान हे दिलेलंच नसतं, ते हिसकून दुसऱ्याचंच घेतलेलं असतं. तेव्हा अशा प्रकारचे यज्ञ, दान आणि तप हे 3 17व्या अध्यायात सांगितलेले आहेत. 18वा जो अध्याय आहे तो उपसंहारात्मक अध्याय आहे. या अध्यायामध्ये अत्यंत सुंदर श्लोक असा आहे
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठते अर्जुन भ्रामयन् यन्त्ररूढानि मायया भ्रामयन् सर्वभूतानां यंत्ररूढानि माया. माया ही गीतेत 9-10 श्लोकामध्ये बोललेली आहे. माया ही एक अदृश्य शक्ती आहे. श्री चक्रधर स्वामींनी मायेविषयी अत्यंत विस्तृत स्वरूपात मायेचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. तेव्हा आदिमाया, तमोमाया, रजोमाया, सत्वमाया असे मायेचे विविध प्रकारचे, तेव्हा गुणमयी माया असे गीतेमध्ये प्रकार आलेले आहेत. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना, ईश्वर हा सर्व भूतानां हृदयशी तिष्ठती. सर्व प्राणी मात्राच्या अंतस्थानी ईश्वर विराजमान असतो आणि तो भ्रामयन सर्व भूताना सर्व प्राणी मात्रांना फिरवीत असतो, म्हणजे कार्यप्रवृत्त करीत असतो. यंत्ररूढानी माया, जसं यंत्र आपोआप चालतं तशी ही माया सर्व प्राणी मात्रांना आपोआप चालते. ही माया शक्ती अदृश्य आहे. ईश्वराने सत चित आनंद असं त्रिविध स्वरूप ईश्वराचं आहे. हे श्री चक्रधर स्वामी म्हणतात, ईश्वर तू कैसा सत शब्दे ब्रह्म बोलीचे, चित्त शब्दे माया बोलीचे, आनंद शब्दे ईश्वरू बोलीचे. आनंद शब्द याला तोड नाही. जीवनात सर्वात श्रेष्ठ जर स्थान कोणतं असेल तर आनंद. आनंद प्राप्ती ज्याला झाली तो मुक्त झाला. म्हणून ईश्वराचाच आनंद आहे. ईश्वराचं परमानंद साम्राज्य तोच मोक्ष आहे. आणि सत ब्रह्म, ब्रह्म हे एक अत्यंत व्यापक अदृश्य असं स्वरूप आहे. आणि चित्त म्हणजे माया, माया ही जगतव्यापिनी आहे. अनंत ब्रह्मांडी चक्रधाऱ्यांनी सांगितलेले आहेत. आपलं एक ब्रह्मांड आहे, आपल्या सूर्यमालेचं एक ब्रह्मांड आहे. असे अनंत सूर्यमाला या अंतरिक्षात आहेत आणि त्या सर्वांना व्यापून माया आहे. त्याच्यावर ब्रह्म आहे आणि त्याच्यावर ईश्वर स्वरूप आहे. म्हणून ईश्वर स्वरूप हे सर्वच सांगितलेलं आहे. तो या श्लोकात अर्थ घेतलेला आहे. मित्रांनो, मानभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी हे त्यांचं तत्वज्ञान श्रीमद भगवद्गीतेवर आधारलेलं आहे. त्यांचं ब्रह्मविद्याशास्त्र म्हणजे दुसरी भगवद्गीताच म्हणायला हरकत नाही. मला तुकाराम महाराजांचा मंत्रगीता हे एक ग्रंथ आवश्यक मिळवायचा होता, परंतु पुण्यात प्रयत्न केला, तो मिळाला नाही. इथं जे ग्रंथालय येतात, फिरते ग्रंथालय येतात, तिथं शोध घेतला, तिथंही मिळाला नाही. तेव्हा मंत्रगीता हा निश्चित कारण, त्याचं कारण असं आहे की तुकाराम महाराजांच्या अभंग वाङ्मयात 75% तरी श्रीमद भगवद्गीता उतरली आहे असं मला आढळून आलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांना त्यांच्या सासरवाडीहून आलेली भगवद्गीता त्याच्या आधारावर त्यांनी मंत्रगीता तयार केली, परंतु त्या काळामध्ये ती नाहीशी झाली की आहे त्याचा शोध चालू आहे. मित्र, ज्यांना कुठलीही ज्ञानाची परंपरा नव्हती, ज्यांना कुठलंही पार्श्वभूमी ज्ञानाची नव्हती, अशा एका लहानशा देऊखेड्यामध्ये शेतकरी कुटुंबाचा उद्योग धंद्याचा व्यापार करणाऱ्या, दुकानदारी करणाऱ्या तुकाराम महाराजांना कशी काय ज्ञान प्राप्ती झाली आणि श्रीमद भगवद्गीतासारखी रचना करण्याची, मंत्रगीतेची रचना करण्याची आणि प्रचंड 4000 अभंगाचं अभंग वाङ्मय लिहिण्याची सद्बुद्धी झाली. त्यांच्या त्या ज्ञानाची मला कमाल वाटते. मी त्यांचं कौतुक करतो. मित्र, श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवादितीर्मतिर्मम. संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की महाराज धृतराष्ट्र, जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आहेत, जेथे धनुर्धर अर्जुन आहे, तेथेच विजय आहे, तेथेच संपत्ती आहे, तेथेच राज्य आहे, अशी माझी निश्चित मती आहे.
मित्र, मी लिहिलेला श्रीमद भगवद्गीता मराठी समश्लोकी काव्यानुवाद हा सर्वांग परिपूर्ण असा ग्रंथ असल्याचा अभिप्राय या ग्रंथाच्या आरंभी दिलेले आहे. त्यामध्ये तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंदजी मोरे, ज्यांनी नगरच्या विद्यापीठातून श्रीमद भगवद्गीतेवर PhD प्राप्त केली, त्यांच्याकडे मी पुण्याला गेलो आणि त्यांना अभिप्राय देण्याची विनंती केली आणि त्याने माझे हे गीता पाहिली आणि अत्यंत उदार अंतःकरणानं अतिशय सुरेख असा अभिप्राय त्याने मला दिला. लातूरचे थोर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनीही ही भगवद्गीता पाहिली आणि त्यांनीही समर्पक असा अभिप्राय दिलेला आहे. डॉक्टर नागोराव कुंभार यांनी तर माझ्या भगवद्गीतेला प्रस्तावना दिलेली आहे. त्यानंतर डॉक्टर सोमनाथ रोडे यांनी माझ्या या श्रीमद भगवद्गीतेला अभिप्राय दिलेला आहे. अत्यंत सुंदर अभिप्राय देणारे म्हणजे लातूरचे शाहू महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळरावजी पाटील हे गीतेचे एक थोर अभ्यासक आहेत. सतत ते गीतेचा अभ्यास करीत असतात असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. त्यांनी अत्यंत सुंदर अभिप्राय या माझ्या समश्लोकी काव्यानुवादाला दिलेला आहे. त्याशिवाय शिवाजीराव पाटील कवेकर, डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर, लातूरचे ग्रामीणचे प्रेमक नाना भिसे, डॉक्टर विठ्ठलराव मोरे, शाहू महाविद्यालय रेणापूरचे प्राचार्य आदी 9-10 जणांचे अभिप्राय या ग्रंथाला जोडलेले आहेत. शिवाय डॉक्टर सदानंदजी मोरे मला म्हणाले की कदम सर, तुम्ही यमक साधून जी भगवद्गीता काव्यानुवाद केला तो अजोड आहे. अशा प्रकारची मराठी रचना फक्त तुमची आहे. तेव्हा पहिलं संस्कृत भाष्य, शंकर भाष्य, रामानुज भाष्य, तदनंतर ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी किंवा यथार्थ दीपिका, त्याच्यानंतर 15व्या शतकात झालेले वामन पंडितांची यथार्थ दीपिका, समश्लोकी यथार्थ दीपिका, आणि मग आचार्य विनोबा भावे यांची गीताई, आणि त्यांच्यानंतर तुमचाच क्रम लागतो असं त्यांनी आपल्या अभिप्रायात मांडलेलं आहे. मला त्यांनी पाठीवर हात थोपटून माझी स्तुती केली होती. हा ग्रंथ आपल्या सर्वांजवळ असावा अशी माझी इच्छा आहे. ग्रंथ सामान्य माणसाला समजेल असा आहे. शिवाय शाहू महाविद्यालयाचे संस्कृतचे प्राध्यापक आणि माझे परम स्नेही डॉक्टर अखिलेश शर्मा, जे पूर्वी शाहू महाविद्यालयात होते पण सध्या ते जळगावला प्राध्यापक म्हणून संस्कृतचे काम करतात, त्यांचा अभिप्राय अत्यंत सुंदर, फार थोडा 9-10 ओळीचा, परंतु इतका समर्पक अभिप्राय लिहिला आहे की बस. अशा प्रकारचे अनेक अभिप्राय या ग्रंथात आहेत. परिशिष्ट या एकूण 10 परिशिष्ट आहेत. 10 परिशिष्टामध्ये पहिलं जे परिशिष्ट आहे ते गीतेचे व्याकरण, त्यामध्ये 5 छंदांची माहिती दिलेली आहे. दुसरे जे परिशिष्ट आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये योजलेले श्लोक, कुणाचे किती श्लोक आहेत, अर्जुनाचे किती, श्रीकृष्णाचे किती, धृतराष्ट्राचे किती, संजयाचे किती, त्यांचे गणना दिलेली आहे. पुढे परिशिष्ट 5 मध्ये काही आक्षेप आणि वादमते आणि त्यांचं निराकरण करण्याचा मी 5व्या परिशिष्टात प्रयत्न केलेला आहे. 6वं परिशिष्ट आहे श्रीकृष्णोक्त मूळ श्रीमद भगवद्गीता कशी होती, हे एक लेख माझ्या हाती आला, त्याचं निराकरण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यापुढे परिशिष्ट 7 मध्ये विविध गीता, महाभारतामध्ये मला ज्या 25-30 गीता आढळून आल्या त्या 25-30 गीतांचा थोडक्यात संक्षिप्त गोषवारा मी या परिशिष्टात दिलेला आहे. त्याच्यानंतर
स्वामी जगदेश्वरानंदची 70 श्लोकी गीता एक मला हाती आली. 7 श्लोकाच्या ऐवजी 70 श्लोकी गीता त्यांनी कशी सांगितली त्याचं निराकरण करण्याचा मी याच्या परिशिष्टात प्रयत्न केला आहे. ही भगवद्गीता अपुरी आहे. मूळची भगवद्गीता निराळी असली पाहिजे असा एका पुस्तकामध्ये श्रीम माठाचा लेख माझ्या वाचण्यात आला. त्याच्यावर मी विचार मांडलेले आहे. मार्क्सवाद आणि श्रीमद भगवद्गीता हे पुस्तक मला हाती आल्यानंतर मी फार कुतूहलाने ते पुस्तक विकत घेतलं. मार्क्सवाद आणि श्रीमद भगवद्गीता यांचा संबंध कसा काय असू शकतो? जो मार्क्सवाद हा हिंसा सांगतो, परिवर्तनासाठी हिंसा आवश्यक आहे असं सांगतो, तो मार्क्सवाद गीतेकडे कसा झुकला याचा विचार मनात ठेवून मी तो ग्रंथ विकत घेतला आणि त्याच्यावर मी विचार मांडले. पण गंमत अशी आहे की मार्क्सवाद आणि श्रीमद भगवद्गीता याच्यावर मी विरोधी विचार मांडण्यापेक्षा मला कौतुकाचीच विचार मांडण्याची वेळ आली. शेवटी 10व्या परिशिष्टामध्ये आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती आणि श्रीमद भगवद्गीता. आपल्याला सर्वांना माहीत आहे की 1875 साली मुंबईला महर्षी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना केली. महर्षी दयानंद हे मथुरेच्या विजयानंद सरस्वतींचे शिष्य होते. विजयानंद सरस्वती हे वेदांत पंडित होते. निसंग निराकार असल्यासारखे अत्यंत व्यासंगी विरक्त निस्वार्थ वृत्तीचा हा पंडित यमुनेकाठी राहत होता. तिथे दयानंद सरस्वतींना त्यांनी श्रीमद भगवद्गीता, वेद, उपनिषदे, दार्शनिक आणि संपूर्ण भारतभर फिरून तो आदिवासी समाजात जाऊन, महालवाड्यात जाऊन, मानवाड्यात जाऊन, चांभारवाड्यात जाऊन निम्न स्तरातील लोकांना तो वेद उपनिषद सांग, कारण ब्राह्मणांनी या लोकांना फार वंचित ठेवलेलं आहे, त्याचं तू जागृती कर आणि वेदज्ञान त्यांना दे असा उपदेश विजयानंद सरस्वतींनी दयानंदाला केला. दुर्दैवाची गोष्ट अशी की जोधपूरच्या महाराजांनी तिथे दयानंद सरस्वती असताना जोधपूरचे नरेश एका वेशीच्या नादी लागून तिथेच कालक्रमणा करीत असत. तेव्हा दयानंद त्यांच्या आश्रयाला होते. तेव्हा दयानंद म्हणाले की राजे, एक राजकर्ता का किसी वेश्या से क्या संबंध रहता है, आपको तो प्रजा की ओर ध्यान देना चाहिए. तेव्हा जोधपूरचे नरेश म्हणाले कि जोगी बहुत गडबड कर रहा है, इसका मुंह कायम बंद करने देना चाहिए. आणि मग त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला आणि त्यात महर्षी दयानंद सरस्वतीचा ऐन दिवाळीत अंत झाला. अशाच प्रकारचे ज्ञानेश्वरांना हेच त्रास सहन करावा लागला. चक्रधर स्वामींना हाच त्रास सहन करावा लागला. महात्मा ज्योतिराव फुलेंना हाच त्रास सहन करावा लागला. गौतम बुद्धाला देखील तोच त्रास सहन करावा लागला. ग्रीसचा प्रसिद्ध तत्वज्ञ अरिस्टॉटल, प्लेटो आणि सॉक्रेटिस यांनाही असा त्रास सहन करावा लागला. सॉक्रेटिसला तर अंती एक विषारी मुलीचा रस देऊन पाजवण्यात आला आणि त्याचा अंत करण्यात आला. तेव्हा जे सत्य सांगतात, जे निर्विवाद सत्य, जे त्रिकालबाधित सत्य सांगतात, ज्या सत्याला छेद जाऊ शकत नाही असं आदी अंत असणारं सत्य जे सांगतात त्यांना कठीण प्रसंगाशी तोंड देऊनच जीवनयात्रा संपलेली आपल्या निदर्शनास येते. मित्र हो, एवढे विचार मांडून काय श्लोकाचा एक श्लोकाचा गौण एक माझा प्रयत्न राहणार आहे. शेवटी मी सांगतो की हा जो काव्यानुवाद मी केला आहे त्या काव्यानुवादाचं रागदारीवरती संस्कृत श्लोकांचं आणि मराठी काव्यानुवादाचं गायन करण्याचा माझा मानस आहे. एक उदाहरण म्हणून मी 1-2 श्लोक तुम्हाला म्हणून दाखवतो.
देवीश्री तुमचा आनंद ध्यायतो विषयान् पुंस संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामात् कामात् क्रोधो विजायते चिन्तिता विषया नर तेने उपजे आसक्ति आसक्तीत जन्ये काम कामातो प्रवृत्ति क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिनाशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति क्रोधातूनि अविवेश अविषयोगे स्मृतिभंशे बुद्धिनाश बुद्धिनाशात् विनाशो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजति अशा प्रकारे निरनिराळ्या रागामध्ये संपूर्ण श्लोकांची आणि माझ्या मराठी समश्लोकी काव्यानुवादाची शास्त्रीय रागदानीवर गायन करून 18 अध्याय पूर्ण करण्याचा माझा विचार आहे. परमेश्वर हा संकल्प तळीला नेवो अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे विचार पूर्ण करतो. धन्यवाद. बसून घ्या. तर मागचा जवळपास 1 तास झाला आपण एक अमृततुल्य असं या ठिकाणी विनायकराव कदम पाटील यांचं व्याख्यान ऐकत आहात. तर लहानपणापासून त्यांनी आम्हाला प्रेरणा दिलेली आहे. लहानपणी लवकर उठवायचे, पसायदान आम्हाला गायला लावायचे, महाभारतातल्या गोष्टी सांगायचे, रामायणातल्या गोष्टी सांगायचे आणि असंख्य प्रश्न या ठिकाणी विचारलेले गेलेले आहेत फेसबुक लाईव्ह वरती. तर एक संवाद घडलेला आहे, तर एक चर्चासत्र एक 10 मिनिट आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. तर बरेच प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न तिथं आलेला आहे की ह्या वयात सुद्धा तुम्हाला ऊर्जा कुठून येते, तर त्याचं थोडक्यात तुम्ही सांगावं. असं म्हणजे वय वर्ष त्यांचं 85 आहे आणि तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा त्यांच्यामध्ये आहे. आज सुद्धा आम्हाला ते एक प्रेरणादायीच आहेत. सर्वांना आदर्शवत त्यांचं व्यक्तिमत्व आहे. मित्र हो, चष्मा वापरत मला या वयात सुद्धा बोलण्याची ऊर्जा कुठून येते. अत्यंत लहानपणापासून मी भगवद्गीतेचा अभ्यास करीत आलेलो आहे, उपनिषदांचा अभ्यास करीत आलेलो आहे, दार्शनिक वाङ्मयांचा अभ्यास केलेला आहे, कपिलांचे सांख्यदर्शन, पतंजलीचे योगदर्शन, जैमिनीचे मीमांसा दर्शन, बादरायण व्यासांचे वेदांत दर्शन याचा अभ्यास मी केलेला आहे. ती एक माझी अंतःप्रेरणा होती, ती माझी जिज्ञासा होती की सत्य काय, सत्य हे कुणाचं कोण कसं सत्य मांडलेलं आहे. म्हणून मी एक प्रकल्प हाती घेतला, वैश्विक सत्यांचा शोध एक ऐतिहासिक प्रवास असा एक प्रकल्प मी हाती घेतला आणि त्या प्रकल्पाअंतर्गतच श्रीमद भगवद्गीता मराठी समश्लोकी काव्यानुवादाचे पहिले पुष्प प्रकाशित केले. त्याचेच दुसरे पुष्प महानुभाव पंथ आणि आर्य समाज एक दृष्टिक्षेप हे दुसरे पुष्प प्रकाशित झाले. यानंतर 9 दशकांवर मी लेखन केलेलं आहे.
ते दर्शनही प्रकाशित करण्याचा माझा विचार आहे. उपनिषदांचा उपदेश यावर एक मी बृहत ग्रंथ लिहिलेला आहे 500-600 पानांचा, तोही प्रकाशित करण्याचा विचार आहे. शिवाय श्रीमद भगवद्गीता आणि उपनिषदे यात काय साम्य आहे, कोणत्या उपनिषदाचा किती गीतेनं सारांश घेतलेला आहे, आशय घेतलेला आहे, श्लोक घेतलेला आहे, त्याचाही मी 100-200-300 पानांचा ग्रंथ लिहिलेला आहे. ही प्रेरणा मला जी मिळाली ती जिज्ञासेतून मिळाली. सतत काहीतरी लिहावं वाचावं हे माझं नित्याचं कार्य राहिलेलं आहे. मी जेव्हा शिक्षक म्हणून लागलो 1957ला तेव्हापासून ग्रंथ वाचन हा माझा प्रमुख छंद होता. आर्य समाजाचे महात्मा पुरुष नांदेडच्या जुन्या मोठ्यातले त्यांनी मला ही सवय लावली आणि व्याकरणाचा अभ्यास करून घेतला. तेव्हापासून प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा माझा विचार दृढ झाला. प्राचीन संस्कृत वाङ्मयामध्ये वेद येतात. वेदाची संस्कृत भाषा अत्यंत कठीण आहे. ती वैदिक संस्कृत आकर्णापलीकडे आहे. अग्नी मिळे पुरोहितम, जिथे मूर्धन्य वेळाचा उपयोग होतो ती वैदिक संस्कृत कठीण आहे. तेव्हा वेद मी काही अभ्यासू शकलो नाही, परंतु वेदातून पुढे निपजलेले उपनिषदे ज्याला वेदांत म्हणतात, वेदांचं कर्मकांड, ज्ञानकांड आणि भक्तिकांड असे 3 कांड आहेत. 3 कांडांनी मिळून वेद बनलेले 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या 3 कांडांचा जो ज्ञानयोग आहे तो ज्ञानयोग फक्त उपनिषदांनी बाजूला काढलेला आहे आणि उपनिषदे सिद्ध झालेले आहेत. एशियाटिक सोसायटीच्या गणनेनुसार 127 उपनिषदे होती, परंतु कालप्रवाहामध्ये आणि परचक्राच्या युद्धाच्या धामधमीमध्ये बरीचशी उपनिषदे नष्ट झाली, नाहीशी झाली. परंतु अत्यंत मौल्यवान जी उपनिषदे होती ती भारतीयांनी जतन करून ठेवली. ती 12 उपनिषदे मात्र आजही आर्य समाजाने प्रकाशित केलेली आहेत. आर्य समाजाच्या ग्रंथालयात जाऊन मी ती उपनिषदे विकत घेतली आणि त्या 12 उपनिषदांचा उपदेश हा ग्रंथ सिद्ध केला. ही ऊर्जा मला, मी इतिहासात रमणारा, प्राचीन इतिहासात रमणारा माझा स्वभाव आहे. आधुनिक विज्ञान युगाला माझा विरोध नाही, कारण जिथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरुवात होते असं गांधीजी म्हणतात, सॉक्रेटिस म्हणतो आणि अल्बर्ट आइन्स्टाईन देखील म्हणतो. तेव्हा जर विज्ञान पाश्चात्य देशातले वैज्ञानिक जर अध्यात्माकडे वळतात तर भारतीय माणसाने अध्यात्माकडे का वळू नये आणि सत्याचा शोध का घेऊ नये या जिज्ञासेपोटीच मी या वयात सुद्धा अजून अध्ययन, वाचन, लेखन चालू ठेवलेलं आहे. तर दुसरा प्रश्न आहे आज या ठिकाणी की आजच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनामध्ये गीतेचं महत्व काय, किंवा गीतेमधले जे काही श्लोक आहेत किंवा जे काही ज्ञान आहे त्याला आपण आचरणात कसं आणावं, किंवा आता आपण बघतो की दैनंदिन जीवनामध्ये स्वार्थीपणा वाढत चाललेला आहे किंवा व्यापारामध्ये प्रॉफिट प्रॉफिट प्रॉफिट, तर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर तिथं गीतेचं जे काही महत्व आहे ते कसं आपण तिथं उपयोगात आणावं, किंवा मित्र, हे यंत्रयुग आणि विज्ञान युग आहे. आता प्राचीन संस्कृती अडचणीत आलेली आहे. वैदिक वाङ्मय अडचणीत आलेलं आहे. त्याचे कुणी वाचक, अभ्यासक उरलेले नाहीत. महर्षी दयानंद सरस्वतींच्या नंतर 10-5 महात्मे झाले आर्य समाजामध्ये. त्यांनी वेदांची आणि उपनिषदांची, दार्शनिक वाङ्मयाची उलटपालट केली. पण तदनंतर आर्य समाजामध्ये सुद्धा आता मरगळ अवस्था प्राप्त झालेली आहे. मित्र, जीवनात काहीतरी सत्याचा आधार असला पाहिजे. भ्रष्टाचार म्हणजे दुर्बुद्धी, म्हणजे तमगुण. पैशानं कधीही समाधान होणार नाही. पैशानं जर समाधान झालं असतं तर मग धनिकांनी आत्महत्या का केल्या, धनिकांनी विषप्राशन का केलं, या गोष्टीला उत्तर नाही. परंतु जे सत्यवादी होते, जे तत्वज्ञ होते, त्यांनी आनंदाने मृत्यू स्वीकारलेला आहे. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरांना जिवंत समाधी घ्यायला लावली असं म्हणतात, आनंदाने घेतली. तुकारामांना सांगतात वैकुंठवासी विमान आलं, परंतु तसं नाही. ते त्या खोलात मला शिरायचं नाही, परंतु तुकारामांनी आनंदाने मृत्यू स्वीकारला. श्री चक्रधर स्वामींनी हात तोडले, पाय तोडले, नाक कान कापले,
आनंदाने मृत्यू स्वीकारला, परंतु आपलं सत्य सोडलं नाही. दयानंद सरस्वतीने आनंदाने मृत्यू स्वीकारला जोधपूरला. अशा तऱ्हेनं जे सत्य आहे तिथं आनंद आहे, तिथंच स्थैर्य आहे, तिथं समाधान आहे, संतोष आहे, सुख तिथेच आहे. तेव्हा आजच्या वैज्ञानिक युगामध्ये उन्नतीला अवश्य चालना द्यावी, परंतु या वैज्ञानिक उन्नतीतून जर शहरांची प्रचंड वाढ होत असेल, तेथे बलात्कार घडत असतील, तेथे गुंडगिरी वाढत असेल, तेथे दहशतवाद वाढत असेल, तर हे अध्यात्माकडे पाठ फिरवल्याचे दुष्परिणाम आहेत असं माझं मत आहे. तर आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला दहशतवाद, किंवा आज आपण बघत असतो की वेगवेगळ्या धर्मांमध्ये जे काही धर्मांधता वाढत आहे, तर गीता हे पुस्तक किंवा जे ग्रंथ आहे, जे ग्रंथांचा ग्रंथ आपण मानतो, तर त्याच्यामधलं जे काही नॉलेज आहे, ज्ञान आहे, तर ते आजची जी काही धर्मांधता आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? ते नॉलेज आणि आज जे काही फक्त उथळपणा जे वाढत चाललेला आहे, धार्मिक वाद किंवा जातीयवाद, म्हणजे त्याला काही आधार नाही, बरोबर आहे, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. मित्र, श्रीमद भगवतीचं तत्वज्ञान हे वेदांचं आहे. वेदातून उपनिषदे सिद्ध झाली, उपनिषदातून दर्शने सिद्ध झाली, आणि ते सगळे गीतेतून उतरलेलं आहे. तेव्हा अध्यात्म, निस्वार्थता, संयम, आसक्ती, त्याग या सर्व गोष्टीचा आशय श्रीमद भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. जे ते सुख, जे ते शांती, जे ते समाधान, जे ते आनंद, तोच खरा जीवनाचा अर्थ आहे असं भगवद्गीतेचा अंतिम निर्वाळा देता येईल. आणि हा अंतिम निर्वाळा आजच्या धावपळीत जीवनात आपण हरवून बसलेलो आहोत, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. म्हणूनच आपण आपल्या समाजामध्ये वाढता भ्रष्टाचार, वाढते बलात्कार, वाढता दहशतवाद, वाढत्या हत्या या सगळ्या गोष्टी घडत आहेत. मित्र, धर्मांधतेपासून गीता काय कशी धर्मांधता रोखू शकेल? सर्व धर्म हे धर्मांध नाही. हिंदू धर्म हाही धर्म, हिंदू धर्म म्हणजे भगवद्गीतेतून किंवा वेदातूनच पुढे निर्माण झालेला धर्म आहे. ज्याला पूर्वी वैदिक धर्म म्हणत असत त्याला पुढे हिंदू धर्म असं संबोधण्यात येऊ लागलं. कारण भारतावर आक्रमणे होऊ लागल्यानंतर वेगवेगळ्या देशात लोक भारतात आले, त्यांचे विचार, त्यांची संस्कृती, त्यांचे आचार भारतात रुजले, आणि या सगळ्यांच्या संमिश्रणातून जो धर्म उद्भवला तो हिंदू धर्म आहे. हे बाहेरून आलेले सगळे धर्म भारतात शिरवले, इथल्या संस्कृतीत रुजले आणि ते भारतीय बनले. परंतु एकच धर्म असा आहे जो भारतात आला परंतु अलिप्त राहिला, तो म्हणजे इस्लाम धर्म. आजही भारतात प्राचीन मध्ययुगीन काळापासून आलेले इस्लाम हे आजही इस्लामच म्हणून गेलेले आहेत. अशा तऱ्हेने श्रीमद भगवद्गीता सांगते की धर्मांधता ही नव्हे, जो निस्वार्थ आहे, जो निष्काम आहे, जो निष्पाप आहे, जो सत्य आहे, तोच धर्म आहे, तेच सुख आहे, तोच आनंद आहे आणि तोच समाधान आहे, असं भगवद्गीतेचा सारांश सांगता येईल धर्माविषयी. आणि शेवटचा प्रश्न की तुमचा आता जगातल्या जेवढे काही धर्म असतील सर्व धर्मांचा अभ्यास आहे, तसंच जवळपास मी बघतो की 5000 पुस्तकांचं त्यांचं एक ग्रंथालय आहे, स्वतःचं ग्रंथालय आहे त्यांचं. आज तरुणांचं आम्ही फक्त एक अभ्यासाची पुस्तकं वाचायचं सुद्धा कंटाळा करतो. तर एक म्हणजे कुठला धर्म म्हणू नका, कुठलं वाङ्मय म्हणू नका, किंवा कुठल्या एखाद्या महापुरुषावर त्यांनी वाचलं नाही असं म्हणू नका. म्हणजे जेवढे काही देश आहेत त्या सगळ्या देशांविषयी माहिती असेल, सगळ्या देशांची जडणघडण कशी झाली, त्यांची निर्मिती कशी झाली, त्या प्रत्येक देशाचा इतिहास काय, महापुरुषांचा त्यांचं इतिहास काय, त्यांची विचारसरणी काय, प्रत्येक धर्माचं विचारसरणी काय, प्रत्येक पंथ असतील, प्रत्येक धर्मामध्ये पंथ असतात वेगवेगळे, त्यांचा अभ्यास आहे. तर एवढा सगळा अभ्यास असताना हे आजकाल आता सोशल मीडिया किंवा आजच्या युगामध्ये जे काही युवक आहेत तर हे थोडंसं ह्या सगळ्या गोष्टींपासून त्यांना हे थोडंसं रटाळ वाटतं. हे वाचन करणं वगैरे, गीता वगैरे हे एक हे 60-70च्या नंतर करायची काम आहे ते अध्यात्म वगैरे. तर
माझं असं म्हणणं आहे की युवकांनी एक बाल वयापासूनच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय त्यांना संदेश द्याल, युवक असतील किंवा सगळेच असतील? मित्र, भारतातले पहिले गुरु म्हणजे ऋषी मुनी. 33 ऋषीचं एक विश्वविद्यालय होतं अरण्यामध्ये. देशोदेशीचे राजपुत्र आणि ब्राह्मणपुत्र तिथे वेदाध्ययन करण्यासाठी येत असत. दरवर्षी तिथे दीक्षांत समारंभ होत असे. त्यावेळी 33 ऋषी विद्यार्थ्यांना समारोप करताना सांगत असत की मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथीदेवो भव, आचार्य देवो भव. आईला गुरु माना प्रथम, कारण बाळ जेव्हा जन्माला येते तेव्हा पहिलं दर्शन आईचं करतं, नंतर दुसरं दर्शन पित्याचं करतं, पुढे मग वय वाढल्यानंतर तिसरे गुरु येतात, त्याच्यापासून शिक्षण होतं. आणि मग अतिथीची व्याप्ती अत्यंत मोठी आहे. जे आपल्या घरी येतात ते सर्व अतिथी आहेत. शत्रू जरी आपल्या घरी आला तर तोही अतिथी आहे. जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातली व्यक्ती जर आपल्या दारी आली तर तीही अतिथी आहे. तेव्हा अतिथी म्हणजे अमुक एक विशिष्ट व्यक्ती असं म्हणता येत नाही. पण आई एकटी आहे, पिता एकटा आहे, आचार्य अनेक असू शकतात. अनेकाकडून आपण विद्या संपादन करू शकतो. परंतु जे सत्याचं शिक्षण देतात, जे आनंदाचं शिक्षण देतात, आनंदो ब्रह्मा असं 33 ऋषी सांगतात. ब्रह्म म्हणजे आनंद, आनंद म्हणजे ब्रह्म. तेव्हा हे प्राचीन वाङ्मयाचं शिक्षण जोपर्यंत शालेय अभ्यासक्रमात येत नाही तोपर्यंत आज जी समाजाची दुर्दशा झाली आहे ती थांबणार नाही असं माझं मत आहे. शालेय अभ्यासक्रमात सोप्या स्वरूपात वेदांचे विशेष, सोप्या स्वरूपात उपनिषदांचे विशेष, सोप्या स्वरूपात दर्शनांचे विशेष असं जर मुलांना कळेल अशा भाषेत, मराठी भाषेत जर सांगितले तर लहानपणापासूनच मुलांची बुद्धी प्राचीन संस्कृत वाङ्मयाकडे वळल्याशिवाय राहणार नाही. कारण नदी ही उंचावरून उताराकडे वाहत जाते. आजचा प्रवाह उलटा झालेला आहे. तो सुलटा जर करायचा असेल तर प्राचीन संस्कृत वाङ्मयाचं मराठीकरण करून ते आजच्या शालेय अभ्यासक्रमात विद्यापीठीय स्थितीपर्यंत सुद्धा त्याची योजना होणं आवश्यक आहे अशी माझी खूप इच्छा आहे. परंतु सांगायचं कोणाला याचं उत्तर मला सापडत नाही. पुष्कळदा असं म्हणण्यात येतं की लातूरचे नामदार विलासराव देशमुख यांच्याशी हे अनेकदा विचार मी करीत असेल, बोलत असेल. परंतु प्राचीन संस्कृत वाङ्मय शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न कराल का असं मी त्यांना म्हणू शकलो नाही, ते शिक्षण मंत्री असताना सुद्धा. शरद पवारांची त्यांच्याशी भेटावं आणि त्यांना सांगावं की एक विचार करणारा एक राष्ट्रमान्य नेता आहे, त्यांनाही भेटावं आणि प्राचीन संस्कृत वाङ्मय आजच्या शालेय जीवनात आणाल का. परंतु तेही मी करू शकलो नाही. परंतु एवढं माझं निश्चित मत आहे की हे प्राचीन संस्कृत वाङ्मय जोपर्यंत शालेय अभ्यासक्रमात येत नाही तोपर्यंत समाजाची आजची जी दुर्दशा झालेली आहे त्याला बघत मिळणार नाही. तर हे काही प्रमुख प्रश्न होते, तर बसा. तुम्ही आसन ग्रहण करावं. आणि यानंतर सत्कार, थोडक्यामध्ये आपण सत्कार घेऊया. त्यातपूर्वी आपण माझी आजी, तर त्यांचं थोडं 1-2 शब्दामध्ये मनोगत आपण घेऊया. शांतनुनं सांगितलं, जरी एक यशस्वी पुरुष दिसत असला तरी त्यामागे एक भक्कमपणे उभं राहणारी स्त्री असते. जसं शहाजी राजांच्या पाठीमागे जिजाबाई उभा राहिल्या, किंवा शिवाजी महाराजांच्या पाठीमागे सईबाई असतील, किंवा सोयराबाई पुतळाबाई असतील उभा राहिल्या. तर त्या किंवा सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे संभाजी महाराजांच्या पाठीमागे ज्या येसूबाई उभा राहिल्या. तर त्या पद्धतीनंच ही एक जोडी आहे. तर तुमच्या भाषेमध्ये माई, आम्ही माई म्हणतो त्यांना, तर 1-2 शब्द माई अन्नाविषयी असेल किंवा जे काही तुम्हाला वाटत असेल. त्यांनी एवढे पुस्तकं जमवले तेव्हा तुम्हाला काय वाटलं? त्याचं वाचनाचा तुम्हाला त्रास होता का?
किंवा याच्याबद्दल काय वाटतंय? जे वाटते ते हा. मोकळे तुम्हाला बोला. त्यांच्याबद्दल हा. काय सांगा, कसं सुरुवात झाली आणि हा आजपर्यंत कशी वाटचाल झाली? आता त्यांचे का नाही वडीलच होते विद्वान, कीर्तनदार, संधे हे आपलं वाचन त्यांचं हे अर्थ सांगायचं पोथीचा, मग त्याच्यामध्ये त्यांचा जन्म गेलेला आहे. नोकरीला जिथपर्यंत बापाच्या कुशीतच राहिलेले ते 8 जण भाऊ होते, पण एकटेही राहत होते. एकही त्यांच्या आसनाला बसत नव्हतं, पण ह्याने राहत होते. मग ह्याने आता तेच त्यांनी वारसा धरला आणि आता आज एवढी पुस्तकं आहेत आता ते पुस्तक आहे ते नेहमीच वाचायची इतकाली उंचीचे पुस्तक नेहमी. माझा कधीच त्यांना अडथळा आलेला नाही. रात्र असो, दिसर असो, दिवस असो, काम असो, तुमच्यासारखा पाहुणा जरी येऊन बसला तर त्यांनी कधीच त्याला असं डोळा उचलून बघितलं नाही, बोलले नाही. ते पाहुणा उठायचा, बोलायचा, निघून जायचा. मी म्हणायचे, अहो ती पाहुणे उठून गेले चहा पिऊन तर तुमचा डोळावरही झाला नाही. एवढं हसायचे आणि तसेच बसायचे. पण त्यांचे मित्र म्हणजे माणसं नव्हते, पुस्तकं ते समजे पुस्तक होते. हा मला बोलायला येत नाही बरं का, नुसते. नाही बरोबर, मस्त एकदम बरोबर बोलायला लागला. हा आता काय बोलायचं. झाडांविषयी त्यांचं प्रेम, त्याबद्दल थोडं. झाड, शेती, त्यातून सुद्धा त्यांनी उभारणी केली. रे वाचण्यामध्ये घराकडे किती लक्ष कसं होतं? घराकडे लक्ष नव्हतं, हे एवढं बरोबर सांगते. लेकराकडे नव्हतं, बायकोकडे नव्हतं, काम आणि पुस्तक. आणि त्यांचे काय विचार मनात आलेले ती विचार त्यांनी घ्यायचे, त्यात पडलेल्या पानावर लिहून ठेवायचे. ज्या ठिकाणी त्यांना काय लिहायचे ते मनात आलेले. असं मी एवढं बघितलेलं आहे. मी काही लक्ष केलं नाही. बरं, ते घराकडे लक्ष देत नव्हते आणि वाचनाकडे जास्त लक्ष होतं, हा. तरी तुम्ही त्यांना मदत करत होता का? माझी मदत म्हणजे मदत म्हणून बी नव्हती आणि काहीच नव्हती. आपलं काम बनन आपण, त्यांचं बनवून कधीच काही नाही त्याच्यात आलं. मग असा नवरा आपल्या नशिबी मिळाला याचं दुःख आहे की सुख वाटतं, आनंद वाटतं? आनंद झाला, सुख झालं, समजत झाला, पूर्ण झालं. तो काही लोक सुखीच आहे. हा. हे लोक मिळाला म्हणजे मला हे एक लोक आहे माझा. हा. सांगते, लोकाला 10 असते, माझा 1 लाख मोलाचा आहे. 2 लाख व्हायचं, ते 2 लाख मोलाचे. खूप छान छान आहेत माझी, समजेच छान, कशातच बघित नाही. छान, ओके, घ्या. तर सत्कार घेऊया ना. हा, सत्कार घेऊया. सरांना तर आजची आता माहिती आता सांगितली की मी बघायचो लहानपणी की आम्ही टाकून दिलेल्या पेना असतील सर, किंवा आम्ही टाकून दिलेले कागद असतील, तर ते पेना ते गोळा करायचे, कागद गोळा करायचे आणि त्याच्यावरती ते लिहायचे. आता हे बघा, वा, आम्ही म्हणायचो मी डायरी आणून देतो तुम्हाला, 400-500 रुपयाची डायरी आणून देतो, त्याच्यावरती व्यवस्थित लिहित चला. तर ते कधीही त्यांनी जेवढं काही लिखाण केलेलं आहे, त्यांचं जेवढं काही कलेक्शन आहे, आज पण त्यांचे जवळपास 40 असे ग्रंथ आहेत जे आणखी प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. तर ते सगळं लिखाण त्यांचं ते अशाच कागदावरती आहे. पेन सुद्धा असेच आम्ही टाकून दिलेला पेन आणि आम्ही टाकून दिलेली कागद त्याच्यावरती लिहिलेले आहेत. म्हणजे एक साधी विचारसरणी आपण जे म्हणतो, म्हणजे ज्ञान आहे म्हणून त्याचा काही अहंकार नाही, तर जे काही भेटेल त्याच्यामधून त्यांनी ते घडवलेलं आहे, त्याच्यामधून ते पुढे आलेले आहेत. तर आज या ठिकाणी संवाद साधले ते, तर त्यांचं खूप कौतुक आहे, मला अभिमान आहे. आणि तर एक सत्कार शेवटी आपण 1-2 मिनिटाचा. तर आजचे जे काही संयोजक आहेत चला कवितेच्या बनात, ज्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम आज म्हणजे लॉकडाऊन असताना सुद्धा त्यांनी एक त्या 9 महिने 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे अखंडपणे आपली सेवा चालू ठेवली अविरतपणे. आणि 231वा वाचक संवाद आहे. म्हणजे बघा, या अगोदर त्यांनी 230 असे संवाद केलेले आहेत आणि असंख्य हजारो असे संवाद त्यांच्या हातून घडो अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. तर त्यांना मी विनंती करतो की
त्यांनी एक सत्कार करावा. मित्र अनंत कदम यांनी 15 दिवसांपूर्वी मला तुम्हाला भगवद्गीतेवर बोलावं लागेल असं फोनवर सांगितलं होतं. ते नेहमी घरी येत असतात, माझा ग्रंथसंग्रह त्यांना माहीत आहे. आणि आज तो योग आला तो त्यांच्याच प्रयत्नाने. मला आश्चर्य वाटतं की कुठल्याही आर्थिक उत्पन्न नसताना पदर खर्च करून, यंत्रसामुग्री करून, स्वतःचं वाहन पेट्रोल भरून गावोगावी फिरणं, ठिकठिकाणी जाऊन चला कवितेच्या बनात याच्या माध्यमातून वाचक संवाद, वक्त्यांचा संवाद साधण्याची ही जी सातत्याची क्रिया माझे मित्र अनंत कदम करतात, याचं मला खरोखरच कौतुक वाटतं. कारण का आजकाल कुणीही व्यवसाय म्हटलं की त्यातून काहीतरी आर्थिक निष्पन्न आहे का असा दृष्टिकोन ठेवतो. परंतु इथे त्या दृष्टिकोनाचा नावनाश लवलेशी नाही. निष्काम कर्मयोग जे म्हणतात गीतेचा, तो मला अनंत कदमांच्या कर्मात दिसून येतो. हे वैशिष्ट्य मला आवर्जून बोलावं असं वाटतं. त्यांचे सगळे एकंदर कार्यकर्ता संघ, डॉक्टर अनंत कदम आणि त्यांचा हा सगळा लवाजमा, या सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे विचार थांबवतो. तर मी आज अनंत कदम यांना विनंती करतो की त्यांनी विनायकराव कदम पाटील यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. आपण जो संवाद साधत होतात या संवादामध्ये आपण आपला एक संकल्पाचं मनोगत व्यक्त केलेलं होतं. आपला एक संकल्प आहे आणि त्या संकल्पाच्या पूर्णत्वासाठी या फेसबुकच्या माध्यमातून अनेकांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत की आपला हा संकल्प पूर्णत्वाला जावो. या भगवद्गीतेचे आमच्या उदगीर परिसरातले एक गाडे अभ्यासक नरसिंह ढोणे, जे माजी शिक्षणाधिकारी आहेत, ते खूप मोठे या भगवद्गीतेचे अभ्यासक आहेत. त्यांनी तरी असं म्हणलेलं आहे की आपला हा संकल्प पूर्णत्वाला जाणारच, याच्यात कुठलाही प्रश्न आड येणार नाही, असंही त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि मीही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपली जी इच्छा आहे ती पूर्णत्वाला जावो. आपण साधलेला हा संवाद, या संवादासाठी कर्नाटकातनं शिवाजीराव पाटील मुंगनाळकर यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मुरलीधर जाधवांनी तर 4-5 वेळेला कॉमेंट्स या ठिकाणी केलेले आहेत. विलास ढोले, भास्कर मोरे असोत, केंद्र प्रमुख आदरणीय शिवशंकर पाटील आहेत. याच बरोबर प्रसिद्ध साहित्यिक ज्यांच्या नावाचा उल्लेख संपूर्ण देशभर केला जातो असे आदरणीय रेणू पाचपूर, तेही हा कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून ऐकत होते. त्यांच्याही शुभेच्छा आपल्यापर्यंत या ठिकाणी मी पोहोचवतोय. याच बरोबर उद्धव मेहेंदळे हे देखील एक मोठं नाव आहे, त्यांच्याही शुभेच्छा आपल्यासाठी आलेल्या आहेत. नरसिंहजी ढोणे सरांनी तर आपल्याला शुभेच्छा दिलेल्याच आहेत. याच बरोबर संभाजी शिंदे असोत, ओम सांगवे, अर्चना नळगीरकर, अशा अनेकांची नावं या ठिकाणी पुण्याहून अश्विनीताई रानडे यांनीही आपल्याला शुभेच्छा दिल्या. अनेकांच्या शुभेच्छा आपल्याला मिळालेल्या आहेतच, पण आपल्या पाठीशी या सगळ्यांच्या मनोकामना आहेत आणि आपला संकल्प पूर्णत्वाला जाईल. आश्चर्य सगळ्यांना हेच वाटतं की आज तुम्ही 90च्या जवळ गेलेला आहात. या काळामध्ये देखील मी आणखी 50 मध्ये असताना माझ्या डोळ्याला चष्मा लागतोय आणि आपण 90ला जाताय तरी आपल्याला चष्म्याची गरज वाटत नाही. आपल्या बोलण्यामधला स्पष्टपणा ही अद्यापही जसाच्या तसाच आहे. आपलं दररोजचं जे नैतिक वागणं आहे त्याच्यामुळं कदाचित आपल्याला हे आयुष्य सुलभ झालेलं असावं आणि हे वागणं प्रत्येकाला लाभणं आजच्या काळामध्ये खूप अवघड आहे. कारण नैतिकता वागण्यातली ही नियमिततेमध्ये आलेली नाहीये आणि आपण ती नियमितता सांभाळलेली आहे. म्हणून या ठिकाणी आलेला, याचबरोबर
आनंद गावकर यांच्याही शुभेच्छा या ठिकाणी आल्या आहेत. महेश बिरादारांनी तर आपल्या शुभेच्छा पूर्णत्वास जाव्यात यासाठी ईश्वर चरणी त्यांनी प्रार्थना देखील या फेसबुकच्या माध्यमातून केलेली आहे. निश्चितच आपल्याला या ठिकाणी हे यश मिळेलच यात शंका नाही. मंत्रगीता हा संत तुकारामांचा ग्रंथ मी आज पहिल्यांदा ऐकतोय. हा ग्रंथ असेलच असं आम्हाला माहिती नव्हतं, पण आपल्याला माहिती आहे काहीतरी कारण असेल ज्याला लपवलं गेलं असावं, काही असेल. आपण प्रयत्न करूया. मी देखील आता इथून पुढे जिथं कुठं जाईन तिथं हा ग्रंथ मिळतोय का याचा शोध घेत राहीन, आणि जर मिळाला तर निश्चितच मी तो आपल्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. यानंतर आज या कार्यक्रमाला आपण या वयामध्ये आपल्यापेक्षा कमी वयाची माणसं खुर्चीवर बसून बोललेली आम्ही आतापर्यंत कितीतरी पाहिले, पण आपलं एवढं वय झालं असताना देखील आपण हे पूर्ण वेळ उभं राहून आपण बोललेला आहात. ही ताकद एका जिद्दीची आहे, शारीरिक ताकद नाही. शारीरिक ताकदीच्या पुढची ताकद ती असते, ती जिद्दीची असते. आणि ही जिद्द माणसाला ताकदीच्या पलीकडचं बळ देणारी असते, आणि हे बळ आपल्यामध्ये जिद्दीचं बळ आहे. आणि या बळामुळे आपण एवढा वेळ थांबून हा संवाद साधू शकला. त्याबद्दल आमचं कर्तव्य आहे की आम्ही आपला सन्मान करावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुरेश गिरजी सागर सर यांना मी विनंती करतोय. आज ते कृतार्थतेच्या वाटेवर आहेत आणि त्याचा कृतार्थ हा ग्रंथ भेट देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. आदरणीय सागरजी या, उठा, उठून थांबा. घेऊ. ओके, धन्यवाद. याच बरोबर आज आपल्याशी संवाद साधत असताना आदरणीय विनायकरावजी यांच्या सविद्य पत्नी त्यांनी देखील आपल्या आयुष्यातल्या काही आठवणी या ठिकाणी सांगितल्या आणि आपलं मनोगत व्यक्त केलं. याबद्दल त्यांचाही सन्मान करण्याची मी विनंती त्यांचे चिरंजीव असणारे आदरणीय ब्रिजलालजी कदम सरांना विनंती करतो की आपल्या आईचा सन्मान या ठिकाणी माझ्याकरिता हा ग्रंथ भेट देऊन सत्कार करावा. सॉरी, हे काय सुरेशगिरी सागर यांचा हे ब्रह्मगाठ हे नाट्य पुस्तक देऊन सत्कार करावा. ब्रह्मगाठ आहे अलीकडे जावा. ब्रह्मकमळाचे गुरु ब्रह्मगाठ. धन्यवाद. याच बरोबर आज या कार्यक्रमाला ज्यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारलेलं आहे त्यांचाही सन्मान होणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं सूत्रसंचालन करणारे आदरणीय शंतनू कदम यांना मी विनंती करतोय की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुरेश गिर सागर सरांना हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. पुढील सूत्र पुन्हा मी शंतनू कदम यांच्याकडे सुपूर्द करतो. तर सत्कार समारंभ झालेला आहे. तुम्ही बोलणार असं करत बसा. तर एक अध्यक्ष समारोप आपण घेणार आहोत. तर तत्पूर्वी एक मला सांगावंसं वाटतं की आमच्या पिढीने किंवा विशेषतः मी विनोबा भावे आम्ही पाहिलेले नाहीत किंवा साने गुरुजी आम्ही पाहिलेले नाहीत किंवा दयानंद सरस्वती देखील आम्ही पाहिलेले नाहीत किंवा स्वामी विवेकानंदजी सुद्धा आम्ही पाहिलेले नाहीत. पण आम्ही विनायकराव कदम यांना पाहिलेलं आहे. माझे आजोबा आहेत तर त्यांच्यामध्येच मला विवेकानंद दिसतात, त्यांच्यामध्येच मला विनोबा भावे साने गुरुजी दिसतात, त्यांच्यामध्येच मला गांधीजी दिसतात. म्हणजे नुसतं आपण ऐकतो की बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले. म्हणजे बोलणारे भरपूर असतात आजच्या काळामध्ये, तर सगळे बोलणारेच आहेत बोलगेवढे, पण ते आचरणात आणणं हे खूपच कठीण असतं. हे मी सांगू इच्छितो. खूप साऱ्या गोष्टी असतात की आपण बोलतो, एक आदर्शवाद असतो, पण एक प्रॅक्टिकल लाईफ मध्ये त्याला इम्प्लिमेंट करणं हे खूपच आजच्या काळामध्ये कठीण आहे. पण आज सुद्धा त्यांची ऊर्जा असेल, पुस्तकांबद्दलचं त्यांचं प्रेम असेल, व्यक्तींबद्दलचं प्रेम असेल किंवा एक वसुधैव कुटुंबकम एक विश्वाला
मानवतावादाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा त्यांचं जे काही एक दृष्टिकोन आहे, किंवा झाडांविषयी प्रेम असेल, प्राण्यांविषयी प्रेम असेल, हे सर्व त्यांच्यामधले गुण असतील. 4 भाषेंवर त्यांचं प्रभुत्व आहे. म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा उत्तम इंग्रजी ते बोलू शकतात, संस्कृत तर बोलतात, हिंदी सुद्धा बोलतात, मराठी सुद्धा बोलतात, आणि 4 भाषेवर प्रभुत्व आहे. पुन्हा संगीतांबद्दल त्यांचं प्रेम आहे. उत्तम गायक आहेत, ते संगीत विशारद आहेत. म्हणजे एवढे कलागुण एका माणसामध्ये असू शकतात, हे सुद्धा एक खूप मोठं भाग्याची गोष्ट आहे. आणि मी त्यांचा नातू आहे, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर एक साधी राणी आणि उच्च विचारसरणी, त्याबरोबरच आज मी आजच्या काळामध्ये बघत असतो की प्राणायाम असेल, योगासन असेल, मी करत असतो. तर माझे मित्र म्हणतात की आज हे काही वय नाही प्राणायाम किंवा योगासन करण्याचं हे. तर मला वाटतं की ह्या वयापासूनच जर सवय लागली प्राणायाम, योगासन किंवा ध्यान करण्याची, तर ती खूप तुम्हाला तुमच्या नंतरच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडेल. म्हणजे आता तर धावपळीच्या जीवनामध्ये एक स्थैर्य जे असतं, स्थिर प्रज्ञता, आपण नुसतं म्हणतो की स्थिर बुद्धी ठेवायची, पण आपल्याला किंवा मला सुद्धा राग येतो, की सगळ्यांना अहंकार असतो. पण ह्या सगळ्या गोष्टींना एक सेंट्रलाइज ठेवणं, न्यूट्रलाइज ठेवणं खूप गरजेचं असतं, आणि ते योगासन, प्राणायाम आणि ध्यान याच्यामधूनच होतं. तर ह्या बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलेल्या आहेत. आणि माझे मित्र विचारत असतात की, कारण आजच्या या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये की आई वडील आणि मुलं आणि आजी आजोबा गावाकडे असतात, तर बरेच मित्र मला विचारतात की तुझे आजोबा तुझ्यासोबत राहतात का? तर त्यांना मी सांगत असतो की मी त्यांच्यासोबत राहत नाही, तेच माझं. ते माझ्यासोबत राहतात. तर हे महत्वाचं आहे. म्हणजे माझं काहीच नाही, जे काही आहे ते सर्व त्यांचंच आहे. बरोबर, मी त्यांच्यासोबत राहतो. Yes. तर आज जे काही गीर साहेब, सागर साहेब आपल्याला लाभलेले आहेत अध्यक्ष म्हणून, तर त्यांना मी एक अध्यक्षीय समारोप आजच्या या संवादाचा करण्याची विनंती करतो. गीर साहेब. ओम. फेसबुक लाइव के दर्शक और श्रोते, उनको नमस्ते. आज के संवादकर्ता पितृतुल्य वंदनीय कदम साहब को मेरा वंदन. मातृशक्ति कदम ताई को, कदम माई को मेरा चरण स्पर्श, और सभी दोस्तों को प्रणाम. आज मेरे लिए तो बहुत ही भाग्य का दिन है. वो इसलिए कदम साहब, अनंत कदम साहब, जो आज मुझे फ़ोन किए, और पीछे भी एक बार जब मैं नासिक में रहता था तो उन्होंने एक कार्यक्रम के लिए आने का न्योता दिया था, मगर मैं नासिक रहने की वजह से आ न सका. आज एकाएक उनका फ़ोन आया, और जैसा उनका आदेश रहा, मैं आज इस कार्यक्रम में सम्मिलित हुआ हूँ. और अध्यक्ष पद का सम्मान उन्होंने दिया है, उसके पात्र मैं नहीं हूँ. ऐसे संवाददाता का अध्यक्ष, कार्यक्रम का अध्यक्ष किसी और, जैसे जनार्दन वाघमारे जी रहते हैं, उनको बुलाना चाहिए था. बहुत ही विशेष आनंद इसलिए हो रहा है, आर्य समाज से संपर्क कदम साहब का रहा है, और मेरा भी आर्य समाज से संपर्क रहा है. मैं इस बात का गर्व महसूस करता हूं कि जिन्होंने मेरी गृहस्थी को बसाने के लिए सहकार्य किया, आशीर्वाद दिया, वो बलिराम पाटिल जी निलंगेकर है. और उन्होंने मुझे जो मार्ग दिखलाया, तो उस मार्ग पर चलते रहता हूँ. अपनी जितनी ताकत है, जितनी क्षमता है, उस मार्ग का आचरण भी करते रहता हूँ. ये बात तो सिद्ध होती है,
कि जिन्होंने जीवन भर जिन आदर्शों का जतन किया है, वो आदर्श उनके बेटे, उनके पोतों के चेहरे पर भी दिखाई देता है। इससे बड़ी उपलब्धि और कोई हो नहीं सकती। कार्यक्रम का समारोह करते हुए मैं ये कहना चाहूंगा कि आज मुझे फिर से एक नई ऊर्जा मिली है और उस ऊर्जा का मैं ग्रहण कर रहा हूं और उसके लिए प्रयास भी करूंगा कि आपके जैसा तो नहीं हो सकूंगा मैं, मगर जो भी है अपने अंदर अपनी शक्ति को, अपनी क्षमता को विकसित करने के लिए, प्रयत्नशील रहने के लिए आज मुझे आपका आशीर्वाद मिला है, ऐसा मानता हूं मैं। वैसे अनंत कदम साहब जो ये कार्यक्रम चला रहे हैं, वो तो अनंत हैं, नाम से भी अनंत है और ये कार्यक्रम भी अनंत चला रहे हैं। मुझ जैसा जिसने अभी प्रारंभ भी ठीक ढंग से नहीं किया है, वो कुछ बोल नहीं सकता आपके इसमें। जैसे सूरज को दिया दिखाने का काम होगा वो, और फिर पिताजी के लिए तो कुछ नहीं कह सकते, बस उनके आशीर्वाद की अपेक्षा है। और अंत में समारोह करते हुए जो आरिस्मात का विषय निकला था, ऐसे तो मैं अलग गजलें सुनाने वाला था, मगर एक सौभाग्य मिला है मुझे, जो समझने वाले लोग हैं। एक गीत लिखा था मैंने, वो आज सुनाता हूं मैं। मुझे बहुत भाई जो स्पष्टता उनके अभिव्यक्ति में है, भय कुछ नहीं है उनके अभिव्यक्ति में। जो कहना चाहते हैं वो कहते हैं, उसमें कोई ऐसा आठ पेज उनमें नहीं है, तो वो बहुत महत्व की बात है। मेरे गीत का शीर्षक है शिवरात्रि और दयानंद। शिवरात्रि और दयानंद। सभी से अनुरोध करूंगा इसको ध्यान से सुने और कुछ ग्रहण कर सके तो करें। शिवरात्रि के एक प्रसंग से, शिवरात्रि के एक प्रसंग से ही जो सत्य का आकलन करते हैं, शिवरात्रि के एक प्रसंग से ही जो सत्य का आकलन करते हैं, उस ऋषि देव दयानंद के बुद्धि विवेक को हम नमन करते हैं। वाह। अंतरा देखिए, मिट्टी मिट्टी और पत्थर पत्थर होता है, ईश्वर हो नहीं सकता। मिट्टी मिट्टी और पत्थर पत्थर होता है, ईश्वर हो नहीं सकता। निराकार सर्वव्यापी सृष्टिकर्ता का चार दीवारी घर हो नहीं सकता। क्या बात। इस प्रमाणित एवं प्रकाशित वैदिक सत्य का हम वर्णन करते हैं। उस ऋषि देव दयानंद के बुद्धि विवेक को हम नमन करते हैं। वाह वाह। ये भी एक अंतरा सुनिए कि ये मत पंथ संप्रदाय सारे बस मन बहलाने के साधन है। क्या बात। ये मत पंथ संप्रदाय सारे बस मन बहलाने के प्रलोभन हैं। वैदिक वर्णाश्रम व्यवस्था ही जीवन सफल बनाने का नियोजन है। वाह वाह। जीवन सफल बनाने का नियोजन है। मानव जीवन बनाने कुंदन, मानव जीवन बनाने कुंदन वेद उपनिषद हमारा मार्गदर्शन करते हैं। क्या बात। पिताजी का जीवन तो कुंदन हो गया है। वेद उपनिषद हमारा मार्गदर्शन करते हैं। उस ऋषि देव दयानंद के बुद्धि विवेक को हम नमन करते हैं। वेदों में जहां शारीरिक स्वास्थ्य बनाए रखने का उपदेश है,
वेदों में जहाँ शारीरिक स्वास्थ्य बनाए रखने का उपदेश है, वहाँ सभ्य सदाचारी समाज हेतु मनुर्भव का भी आदेश है। मनुर्भव का भी आदेश है। राष्ट्र निर्माण कार्य में वेदोपदेश आदेशों का हम पालन करते हैं। उस ऋषि देव दयानंद के बुद्धि विवेक को हम नमन करते हैं। ये आखिरी अंतरा है। केवल व्यक्तिगत उन्नति में संतुष्ट नहीं वैदिक विचारधारा, केवल व्यक्तिगत उन्नति में संतुष्ट नहीं वैदिक विचारधारा, चाहे मानव मात्र का कल्याण, चाहे आर्यव्रत कहलाए विश्व सारा। वैदिक धर्मी आर्य सागर उपनाम जो है मेरा गीतों में समाहित होता है। वैदिक धर्मी आर्य सागर कृणवंतो विश्वमा आर्यम का जागरण करते हैं। उस ऋषि देव दयानंद के बुद्धि विवेक को हम नमन करते हैं। शिवरात्रि के एक प्रसंग से ही जो सत्य का आकलन करते हैं, उस ऋषि देव दयानंद के बुद्धि विवेक को हम नमन करते हैं। अंत में ये सभी का आभार तो व्यक्त करूंगा और मेरे शीश पर कदम साहब का हाथ रहे, ये अपेक्षा भी करूंगा। धन्यवाद गिरी साहेब, खूपच नम्रपणे त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत, प्रकट केलेले आहेत. तर शेवटी एक आभार प्रदर्शन आपण घेऊया. शरयू कदम यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं, आभार व्यक्त करावे. चला कवितेच्या बनात एक साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळ या कार्यक्रमाचे संयोजक श्री अनंत कदम यांनी गीता जयंती विशेष लेखक व वाचक यांना संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेश गिर सर यांनीही वेळात वेळ काढून इथे आल्याबद्दल त्यांचेही आभार. आणि आज ज्यांनी आपल्याशी संवाद साधला ते आमचे आजोबा श्री विनायकराव कदम यांनी स्वलिखित श्रीमद भगवद्गीता मराठी काव्यानुवाद या ग्रंथाबद्दल वाचकांशी सुंदर संवाद साधल्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच माझी आजी ज्यांनी अण्णाला त्यांच्या यशस्वी जीवनात खूप साथ दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार. जसं आजच्या जीवनात आमचा वेळ सोशल मीडिया, इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुकवर जातो, तसं त्यांचा वेळ पुस्तकात गेलेला आहे आणि आजही जातोय. जसं आम्ही टाइमपास म्हणून सोशल मीडिया यूज करतो, तसं ते आजही पुस्तकाचाच वापर करतात त्या गोष्टीसाठी. आणि सर्व लाईव्ह वाचक व प्रेक्षक यांचे मनापासून आभार. आणि हा कार्यक्रम इथे संपला. अध्यक्षाच्या वतीने, अध्यक्षाच्या परवानगीने अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.